नमस्कार. नवी उमेदच्या उमेद चर्चा मंच या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे अतिशय मनापासून हार्दिक स्वागत. कोविड काळ सुरू झाल्यापासून नवी उमेद आणि संपर्क आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या झूम चर्चा दररोज आयोजित करतोय. आजची चर्चा ही तशीच विशेष आहे आणि त्याला कोरोना काळाचा कोविड काळाचा संदर्भ सुद्धा आहे. आजची चर्चा तुम्ही नवी उमेद या आमच्या फेसबुक पेजवर तर लाईव्ह बघतच आहात, शिवाय आज तुम्ही मॅक्स महाराष्ट्राच्या फेसबुक पेजवर देखील ही चर्चा लाईव्ह बघू शकता. आजच्या विषयाकडे आपण वळूयात. असा विषय आहे कोविड काळात ज्येष्ठ नागरिकांची देखभाल. खरं तर जेव्हापासून कोरोना सुरू झाला तेव्हापासून आपण वर्तमानपत्रातून वाचतोय, चॅनल्सवरनं ऐकतोय, सोशल मीडियातून ऐकतोय की जास्त धोका हा सिनियर सिटीजन्सना आहे. 60 to 65 वरच्या सिनियर सिटीजन्सची, ज्येष्ठ नागरिकांची जास्त काळजी घेतली पाहिजे हे आपण ऐकतोय. त्यामुळे काही जण भांबावून गेले, काही जणांच्या घरात स्वतःचेच जास्त वयस्कर असलेले पालक होते. अशा सगळ्या ह्याच्यात आपल्या सगळ्यांना प्रश्न पडत होते की यांची काळजी नेमकी कशी घ्यायची, काय प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत. याच्याशिवाय सगळं सोशल मीडियावरनं येणाऱ्या माहितीचाही भडमार होता आणि शिवाय या कोरोनाच्या एका वेगळ्या भीतीने आपण सगळे ग्रासूनही गेलेलो होतो. त्यामुळे आजच्या काळात हा फार महत्वाचा विषय आहे की घरोघरी असलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांची काळजी कशी घ्यावी. म्हणूनच आम्ही आज हा विषय घेतलेला आहे आणि त्या विषयाला अनुसरून असे तज्ञ पाहुणेही आज आपण चर्चेसाठी बोलवले आहेत. आजच्या चर्चेत सहभागी होणारे 3 पाहुणे आपल्याकडे आज येस आय कॅन फाउंडेशनच्या नेहा खरे आपल्या सोबत आहेत. एजीज फॉर सिनियर्सच्या स्मिता झणकर आपल्या सोबत आहेत. तसेच माहेर संस्थेचे सुनील कांबळे सरही आपल्या सोबत आहेत. सर्व पाहुण्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करते आणि आजच्या चर्चेत संवादक म्हणून भूमिका पार पाडणार आहेत दूरदर्शनच्या ज्येष्ठ निर्मात्या माधवीताई कुलकर्णी. तर आजच्या चांगली होईल आणि ती तुम्हालाही तुमच्या सर्व घरातल्यांना दिशा देणारी ठरेल असा विश्वास व्यक्त करत मी माधवीताईंकडे आजच्या चर्चेची सूत्रे सुपूर्द करते. माधवीताई. थँक्यू स्नेहल. खरंय तू म्हणतेस ते की हल्ली कोविड विषय टाळून असं कोणाशी संभाषण होऊच शकत नाही. कारण म्हणजे कुठून तरी ती संभाषणाची गाडी त्याच्यावर अशासाठी येते, त्याला कारणच आहेच तशी की आर्थिक प्रश्न आहेत, भावनिक मानसिक प्रश्न आहेत सगळ्यांचेच. त्यात इतके विविध वयोगट आणि वेगवेगळ्या स्तरातली माणसं आहेत की आपल्याला हा विषय टाळता येत नाही. हे जसे भावनिक मानसिक आर्थिक प्रश्न आहेत सगळेच महत्वाचे, त्याच्याबरोबर तू म्हणतेस तसं वयोवृद्धांची काळजी. तर जे काळजी घरातही घेतली जाते ते निदान कुटुंबाबरोबर असतात तर त्या कुटुंबाबरोबरची माणसं घेत असतात. आपल्या बरोबर आज जे पाहुणे आलेले आहेत ती मंडळी, सगळी तज्ञ मंडळी ही दुसऱ्या कुठल्या तरी वृद्धांची काळजी वेगवेगळ्या स्वरूपात घेत आहेत. तर ते कसं घेतायत आणि काय करतायत हे त्यांची थोडक्यात तुम्हाला ओळख करून देते. पहिल्यांदा स्मिता झणकर. स्मिता झणकर यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मधनं MSW केलं सुरुवातीला. मग मुलं, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांच्या या क्षेत्रात पुष्कळ काम केलं आणि गेली 2 वर्ष त्यांची स्वतःची एजेस फॉर सिनियर्स ही स्वतःची संस्था आहे. ती थोडी वेगळी आहे, त्याचं वेगळे पण त्यांच्याशी बोलताना आपल्याला कळेल. त्याच्यानंतर नेहा खरे. नेहा ही ग्रॅज्युएशन केल्यानंतर एक थोडीशी अचानकच म्हणजे काही खरोखरच योगायोगाने म्हणा अचानक एका वृद्धाश्रमाशी जोडली गेली. त्याचं नाव होतं स्पेशल केअर युनिट फॉर सिनियर सिटीजन्स आणि ते काम तिला आवडत गेलं. मग तिने MSW केलं आणि वृद्धांची काळजी घेताना पूरक आणखीन काय करता येईल याचा विचार करत स्वतःची एक संस्था स्थापन केली, येस आय कॅन. आणि मग आपला कामाचा परीघ वाढवत गेला. आपले तिसरे पाहुणे जे आहेत सुनील कांबळे, हे माहेर ही जी संस्था आहे ती पुण्यातली आहे. सुनील कांबळे रत्नागिरीच्या त्यांच्या शाखेचा प्रकल्प प्रमुख म्हणून काम करतात. आणि माहेर ही संस्था मूलतः अनाथ आश्रम म्हणजे मुलांना आणि निराधार लोकांना निःशुल्क आश्रम त्यांच्यासाठी चालवते. तर त्यांच्याशी बोलताना आपल्याला ते काय काय प्रकारचं काम करतात हे कळणारच आहे. मी सुरुवात स्मितापासून करते. स्मिता, तुझा एजेस फॉर सिनियर संस्थेचं वेगळेपण असं आहे की तू वैयक्तिक संपर्क एकट्या राहणाऱ्या वृद्धांना हे खूप वेगळ्या प्रकारचं काम मला वाटलं. ते थोडं नवीन कल्पना वाटली ती. तर त्यांना म्हणजे आपल्या बोलण्यातनं असं मला कळलं होतं की तुम्ही त्यांना आनंददायी गोष्टी, त्यांच्या बुद्धीला चालना देणाऱ्या गोष्टी आणि इतरही काही मदत त्यांना करता. तर थोडे डिटेल्स आम्हाला तू सांगते कशा प्रकारचं तुम्ही काम करता. नमस्ते. मला इथे आज बोलण्याची संधी दिली म्हणून सगळ्यांचे संपर्क आणि नवी उमेदचे धन्यवाद.
तुम्ही म्हणालात तसं एजेस फॉर सिनियर्स ही संस्था आम्ही 2 वर्ष झाली आता सुरू आहे. ही ॲक्च्युली एक सोशल एंटरप्राइज आहे, म्हणजे एक कंपनी आहे आणि आम्ही 4 जण ह्याचे फाउंडर मेंबर्स आहोत. आमचा असा विचार होता की जे वयस्कर मंडळी आहेत की जी एकटी इथे राहतात, म्हणजे कपल असेल, नवरा बायको आहेत पण त्यांची मुलं परदेशी आहेत किंवा दुसऱ्या कुठच्या सिटीमध्ये शहरामध्ये आहेत आणि ते एकटे आहेत आणि त्यांना कुठेतरी एक सोशल कनेक्ट आपण जे म्हणतो, म्हणजे सामाजिक एक बांधिलकी पाहिजे असते. तर कधी त्यांना बाहेर जाता येत नाही किंवा कशाची गरज पडली तर त्या गरजा त्यांच्या पूर्ण होण्यासाठी म्हणून आम्ही ही संस्था सुरू केली. आणि आमचं त्याचा मेन ऑब्जेक्टिव्ह असा होता की सायको सोशल केअर, म्हणजे ज्या भावनिक त्यांच्या काही गरजा असतात किंवा जे कोणाकडे तरी बोलायला आपल्याला मिळालं पाहिजे, कोणाबरोबर तरी मी कनेक्ट होऊ शकतो. म्हणजे आता बरेचसे आमचे असे आहेत सिनियर सिटीजन्स ज्यांची मुलं त्यांना रोज फोन करत असतात पण ती सातासमुद्रापलीकडनं फोन करत असतात. त्यामुळे आम्ही जेव्हा मुंबईत त्यांच्याकडे फोनवर बोलतो तेव्हा त्यांना कुठेतरी एक असा एक दिलासा आधार असतो मिळाला. की काही गरज लागली तर हे नक्की लगेच येऊ बरोबर. शकतील. आणि आत्ता ह्या लॉकडाऊनच्या काळात बोलायचं झालं तर खूप अशा काही आमचे अनुभव आले आहेत की आम्हाला सुद्धा हे नवीन होतं, कारण सगळ्यांनाच आपल्याला लॉकडाऊन होईल आणि आपल्याला बिलकुल बाहेर पडता येणार नाही. स्मिता, तुला हा मध्ये अशासाठी सांगते हा की लॉकडाऊन पूर्वी तुम्ही काय काय करत होता हे आधी लोकांना कळू दे, की ओके. मुळात तुमची सेशन्स किती वेळाची असायची, तुम्ही किती हा वेळा जायचा त्यांच्याकडे आणि काय प्रकारचं काम करत. बरोबर. आमचे वेगवेगळे प्रोग्राम्स आहेत. म्हणजे एक आहे की जिथे आम्ही इंडिव्हिज्युअली त्यांच्याकडे जाऊन, म्हणजे जसं मी म्हटलं की सायकोसोशल वेलबिंग हे महत्त्वाचं होतं आणि त्याच्यातच त्यांचं कॉग्निटिव्ह स्टिम्युलेशन, म्हणजे आपल्या बरोबर मेंदूला चालना मिळाली पाहिजे. कारण बरेच वेळा असं होतं ना की सिनियर सिटीजन्स म्हटल्यावर घरी एकटे असतात, जास्त कोणाबरोबर इंटरॅक्शन जर का बरोबर नाही झाली किंवा कधी कधी वाचायला खूप जमत नाही, डोळ्यांनी कमी दिसतं किंवा ऐकू कमी येतं आणि अशा ज्या गोष्टी होतात तेव्हा मग त्यांचं हळूहळू एकमेकांकडे संवाद साधायचं पण कमी होऊ शकतं. आणि अशा जे आमचे जे क्लायंट्स आहेत ते जास्त करून 80च्या पुढचे आहेत, कारण हल्ली म्हणजे 60च्या पुढे जरी आपण सिनियर सिटीजन किंवा वयस्कर म्हटलं तरी जवळजवळ 70-75 पर्यंत बरेच लोक बाहेर एकट्याने फिरू शकतात. आणि त्यांना त्या वयोगटापर्यंतचे लोक तंत्रज्ञानाशी पण बऱ्यापैकी थोडीशी म्हणजे हो असेल. त्यांची ओळख आहे. त्या वरच्या लोकांना तो मोठा प्रॉब्लेम हो असतो. हो कारण आम्हाला सुद्धा हा अनुभव आहे. म्हणजे आमचे काही क्लायंट्स आहेत की जे टेक्नॉलॉजीशी व्यवस्थित यूज करू शकतात, पण काही असे पण आहेत की ज्यांना आत्ता ह्या टेक्नॉलॉजी किंवा ह्या तंत्रज्ञान आपण जे म्हणतो की स्काईपवर फोन करणं किंवा व्हिडिओ कॉल करणं, तर ह्या काही गोष्टी त्यांना अजून कम्फर्ट नाहीये, अजून जमत नाहीये. आणि आम्ही त्यांना प्रयत्न केला आहे की शिकवण्याचा आणि त्यांना म्हणजे लिहून वगैरे पण ठेवलं आहे की तुम्ही फोन आला तर कोणतं बटन दाबायचं. तर त्यांचं म्हणजे एका काकांचं मी उदाहरण देते की त्यांचं म्हणणं आहे की हे माझ्या जनरेशनची ही गोष्ट नाही आहे आणि मला प्लीज फोर्स करू नको, कारण मला मी भांबावून जातो की काय, आणि हल्ली बटन दाबायचं नसतं, आपण ते स्वाईप करतो. तर ती पण गोष्ट आहे की बरोबर. कधी कधी लक्षात येत नाही, म्हणजे ऍक्च्युली एक तर विस्मरण हा एक विसर मोठा लागलेला आहे. एक्झॅक्टली. हो. हे दोन्ही तर असतं, त्या विस्मरण दृष्टीने आकलन. आम्हाला सुद्धा हो, दोन्ही आणि त्या दृष्टीने आम्हाला म्हणजे खूप विचार करावा लागतो की आम्ही जेव्हा ह्या सर्व्हिसेससाठी जातो किंवा 1 on 1 ज्या सर्व्हिसेस देतो त्या कोणत्या दिल्या पाहिजेत की ज्याच्यामुळे त्यांना कुठेही असं टेन्शन, एक दडपण नाही आलं पाहिजे की मला हे बरोबर. करायचं आहे, मी चुकेन का ह्याच्यात. त्याच्या उलट आम्ही त्यांना अशा काही ऍक्टिव्हिटीज देतो की ज्याच्यामुळे त्यांना आनंद वाटेल त्याच्यात. म्हणजे एक साधं उदाहरण घ्यायचं म्हणजे कालच माझा एक सेशन झाला त्यांच्याबरोबर आणि आम्ही नंबर्स म्हणजे 1 to 20 आणि 20 to 1
आणि म्हणजे आश्चर्य वाटतं आणि गंमत पण वाटते की 20 ते 1 जेव्हा काका म्हणाले आणि त्यांना तो जो एक उत्साह होता ते बोलण्यात, म्हणजे असं एक ट्रेन सुटल्यासारखी त्यांनी, हा. आणि मग जेव्हा त्यांना म्हणजे वेल डन किंवा छान तुम्ही म्हटलं असं म्हटलं की सुद्धा त्यांना जो आनंद होतो ते ऐकून सुद्धा म्हणजे आम्हाला, म्हणजे मी आणि माझी अजून एक सहकारिणी आहे, आम्ही इथे मुंबईत वेगवेगळ्या क्लायंट्सकडे जाऊन रूबरू म्हणून हे सेशन्स आहेत की जे फेस टू फेस, म्हणजे आम्ही समोरासमोर बसून मग काही सापशिडीचा खेळ असेल किंवा जिक्सॉ पझल्स असतील, असे वेगवेगळे कार्यक्रम किंवा नुसतं गप्पा मारणं हे सुद्धा, म्हणजे कोणतरी त्यांच्याकडे पूर्ण लक्ष देत आहे आणि ऐकत आहे, हे महत्वाचं आहे. हा, हे आम्हाला आता काही फीडबॅक मिळालेला आहे, तो म्हणजे सगळ्यांना त्याच्यावरून कळेल की आमचे सर्व्हिसेस किती उपयोगी झाले आहेत. आणि आता म्हणजे ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये तर त्याची अजून जास्त यूज झालेला आहे. आणि आमचे सर्व्हिसेसमध्ये म्हणजे फोन कॉल्स हे पण एक त्याचा भाग होता. आणि लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आम्ही त्याची फ्रिक्वेन्सी जास्त वाढवली. आणि तोच एक संपर्काचं साधन होतं तेव्हा. एक्झॅक्टली. आणि काहीच नव्हतं. हो हो, कारण आता सध्या असं झालंय ना की जसं आपण पहिल्यांदाच म्हटलं की सिनियर सिटीझन म्हटलं की वल्नरेबल ग्रुप म्हणतो, म्हणजे त्यांनी बाहेर जाऊ नये, त्यांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे. आता स्वतःची काळजी घेण्यात सुद्धा काही काही सिनियर सिटीझन्सच्या लक्षात पण कधी कधी राहत नाही की आपल्याला मास्क लावला पाहिजे. म्हणजे आता ऑनलाईन काही डिलिव्हरी आली, हा, तर ऑनलाईन डिलिव्हरी आली तर पण दार उघडतो आपण, म्हणजे आपण पण कधी कधी एकदम लक्षात येत नाही. तर सिनियर सिटीजन्सच्या बाबतीत ते जास्त होऊ शकतं. म्हणून मग आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही मास्क तुमच्या दाराच्या मागेच लावून ठेवा, म्हणजे दार उघडायला जाल तेव्हा मास्क दिसेल तो पहिला तोंडावर लावायचा आहे. काही घेतलं तर ते लगेच स्वतःच्या कंटेनर्स मध्ये ट्रान्सफर करून लगेच साबणाने वगैरे हात धुवायचे आहेत. आणि ह्या पूर्ण ह्याच्यात म्हणजे आमचे जे फोन कॉल्स वगैरे होतात त्याच्यात आम्ही प्रयत्न करतो की कोविड बद्दल, म्हणजे जसं तुम्ही पहिल्यांदा म्हणाले की सगळेच कोविड बद्दल बोलत असतात, तर आम्ही प्रयत्न करतो की कोविड बद्दल जास्त नकारात्मक न बोलता फक्त काय प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घ्यायचे आहेत आणि ते बोलून त्यांचं मन कुठेतरी दुसरीकडे आम्ही घेऊन जातो की ज्याच्यामुळे त्यांना तेवढा वेळ का होईना, एक अर्धा तास का होईना, पण कुठेतरी वेगळं कोणतरी काहीतरी बोलत आहे आणि माझं मी बोललेलं ऐकतं आहे. आणि मुळात एक उमेद असते ना, काहीतरी आपल्या वेगळ्या चर्चा होतात, गप्पा होतात, गाणी तुमची होत असतील, काहीतरी असं त्यांच्या इंटरेस्ट एकदम. हो हो, म्हणजे आता एक आमच्या क्लायंट आहेत की ज्यांना भजनं वगैरे म्हणायला आवडतात आणि कृष्णाची भजनं आवडतात. आता त्यांना लॉकडाऊनच्या काळात जेव्हा जेव्हा फोन करते त्यांचा मला एक प्रश्न असतो, म्हणजे त्या विसरतात की मागच्या आठवड्यात पण हेच बोलणं झालंय, पण दरवेळेस ते मला विचारतात तुझी गाण्याची प्रॅक्टिस कशी चालू आहे. आणि मी त्यांना सांगत असते की माझी गाण्याची प्रॅक्टिस नाही चालू आहे, मी तुमच्या बरोबर म्हणून गाते गुणगुणते वगैरे. पण त्यांचा हा प्रश्न असतो. आणि म्हणजे हे जे प्रश्न आहेत की कधी कधी वाटतं की कुठेतरी त्यांचा एक पूर्ण विश्वास आमच्यामध्ये झालेला आहे. म्हणजे कुठेतरी इनिशियली एक दोन गोष्टी अशा पण झाल्या होत्या की जिथे सिनियर सिटीजन्सना वाटलं की आम्हाला तुमची गरज नाहीये, म्हणजे आम्ही टीव्ही बघतोय किंवा आम्ही आमचं काम करतोय. आणि एकदा असं पण झालं की ऑलमोस्ट असं इन्सल्टिंग की आप क्यों आए हो यहाँ, मैंने ना बोला था. कारण त्यांच्या मुलाला वाटलं होतं की ही सर्व्हिस आईसाठी गरजेची आहे, पण त्यांनी लोकांना हो हो, पण त्याच्यानंतर म्हणजे ही मागच्या वर्षीची गोष्ट आहे आणि त्याच्यानंतर आतापर्यंत त्या खूप म्हणजे अगदी मनमोकळेपणे बोलत असतात. आणि आता सुद्धा लॉकडाऊन मध्ये दर आठवड्याला मी आता त्यांना फोन बोलते तेव्हा त्या हेच विचारत असतात की आप कब आ रहे हैं. आणि मग त्यांना सांगितलं की अभी सब बंद है लॉकडाऊन, हाँ 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 बराबर है, जब लॉकडाऊन खुलेगा तब हम मिलेंगे. असं म्हणजे ह्या पण ज्या गोष्टी आहेत की कुठेतरी एक कनेक्ट झालेला आहे, कुठेतरी एक संदर्भ झालेला आहे. आणि अजून एक मला तुम्हाला गोष्ट अशी सांगायची, कारण आजच सकाळी आमच्या एका क्लायंटकडे गेले होते आणि त्यांनी मला सांगितलं, म्हणजे जेव्हा मी त्यांना म्हटलं की हा आज आमचा प्रोग्राम आहे
आणि माझे जे एक्सपिरियन्सेस तुमच्या बरोबर आहेत ते मी शेअर करणार आहे, तेव्हा त्यांनी मला आवर्जून एक सांगायला सांगितलं की ते काका ज्यांच्यासाठी आमच्या सर्व्हिसेस आहेत ते खूप कमी बोलायचे. म्हणजे आम्ही जेव्हा त्यांना सुरुवात केली तेव्हाच त्यांनी आम्हाला सांगितलं की ते तुम्ही फोन कॉल वगैरे म्हणतायत पण ते काही बोलणार नाही. आणि आम्हाला वाटलं ठीक आहे, आम्ही हॅलो कसे आहात एवढं जरी आम्ही बोललो तरी ठीक आहे. पण आता म्हणजे डिसेंबर जानेवारी पासून सुरू होऊन आतापर्यंत आणि ह्या लॉकडाऊन पिरियड मध्ये तर जास्त असं झालं आहे की ते जास्त बोलतायत आणि त्यांच्या मिसेस ज्या जास्त बोलणाऱ्या होत्या म्हणजे त्या मला सांगत होत्या की आता माझ्यापेक्षा ते जास्त बोलायला लागले थँक्स टू एजेस, की तुम्ही रोज फोन करून त्यांच्याकडे बोलता त्यामुळे त्यांच्यामध्ये तो फरक झालाय. आणि त्यांनी मला अगदी नक्की सांगितलं होतं की तू हे मेन्शन कर, कारण बोलणं ही माणसाची मेन गरज आहे. आणि वयस्कर मंडळींच्या बाबतीत हा म्हणजे एका पद्धतीने असं एक थेरप्युटिक वातावरण होतं की आम्ही ज्या ज्या गोष्टी त्यांच्याबरोबर करतो. म्हणजे आता माझी जी सहकारिणी आहे ती त्यांच्याबरोबर फोनवर विपासनाबद्दल बोलते किंवा काही पझल्स वगैरे ह्याच्याबद्दल बोलते. तर ह्या ज्या गोष्टी आहेत की त्यांना पण कुठेतरी इंटरेस्ट वाटायला लागतो आणि एक कनेक्ट जो होतो म्हणजे एक संवाद जो साधला जातो तो त्यांच्यासाठी खूप महत्वाचा आहे. आणि ह्यात अशी पण गोष्ट आहे की आम्ही अगदी पेशंटली म्हणजे आमचं ट्रेनिंगच तसं आहे. म्हणजे आमच्याकडे बाकी पण जे आम्ही ज्यांना बडीज म्हणतो ते सुद्धा असे आहेत की ज्यांना हे पेशंटली हँडल कसं करायचं हे ट्रेनिंग असलं पाहिजे. आणि ते ट्रेनिंग आम्ही पण देऊ त्यांना. आणि ह्याची गरज अशी आहे कारण प्रत्येक सिनियर सिटीझन ची गरज वेगळी आहे. म्हणजे आपण सिनियर सिटीझन म्हणून त्यांना एका साच्यात नाही घालू शकणार. म्हणजे प्रत्येकाची गरज वेगळी आहे. त्यामुळे त्यांची जी गरज आहे आणि त्यांचा जो रिस्पॉन्स आहे तो प्रत्येकाचा वेगळा राहणार आहे. आणि त्या अनुषंगाने आम्हाला त्यांच्याकडे बोलायचं आणि काय काय ऍक्टिव्हिटीज घ्यायच्या हे ठरवावं लागतं. अजून एकच गोष्ट मी म्हणजे असेल वेळ तर सांगायची आहे की आमच्या एक क्लायंट ज्या आहेत म्हणजे जसं मगाशी मी म्हटलं की आमचे सगळे क्लायंट्स 80च्या पुढे आहेत. एक दोघं तर 90 क्रॉस केलेले आहेत. आणि एक क्लायंट ज्या आहेत की ज्या म्हणजे त्यांना पूर्ण विसर पडतो. मोबिलिटी पण त्यांची अगदी रिस्ट्रिक्टेड आहे कारण त्या वर्षानुवर्ष घराबाहेर नाही गेल्या आहेत. फक्त झोपलेल्या असतात, त्यांना उठवून बसवलं की त्या बसतात. पण त्या ऍक्टिव्हिटीज आम्ही जेव्हा करतो तेव्हा त्यांना कुठेतरी म्हणजे एक थोडा वेळ का असे ना पण कुठेतरी एक असं वाटतं की त्यांच्या ब्रेनला ते स्टिम्युलेशन ती चालना मिळत आहे. आणि त्यांच्या बाबतीत आता ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये असं झालं की आम्ही जाऊ शकत नव्हतो. एक तर कारण ट्रान्सपोर्ट डिफिकल्ट होता आणि लॉकडाऊन आहे त्यामुळे बाहेर जाणं बरोबर नाही. दुसरं आता थोडा अनलॉकडाऊनचा जो पिरियड अनलॉकिंगचा पिरियड सुरू झालाय तरी आम्ही बाहेरून जायचं म्हणजे त्या सिनियर सिटीझन आहे तर त्यांची ती वल्नरेबिलिटी आहे. तर ह्या पूर्ण वेळात त्यांच्याकडे फुल टाइम अटेंडंट आहे. पण काय झालं होतं की त्या अटेंडंटची पण मोबिलिटी एकदम रिस्ट्रिक्ट झाली होती कारण लॉकडाऊन मध्ये कुठे जाऊ शकत नव्हती, तिला भेटायला कोणी येऊ शकत नव्हतं. आणि ती खूप म्हणजे तिच्या पण इमोशन्स वर इफेक्ट होत होता. आणि ती आम्हाला म्हणजे आम्ही जेव्हा फोन करायचो ते ह्या आंटीनं फोन न करता आम्ही तिच्याकडे जास्त संवाद साधायचो की ज्याच्यामुळे तिची मनस्थिती ठीक राहील आणि ती त्यांची केअर व्यवस्थित घेऊ शकेल. म्हणजे फक्त सिनियर सिटीजन्स नाही पण त्यांचे जे अटेंडंट्स आहेत त्यांच्याबरोबर पण कसं डील करायला पाहिजे. की ती पण म्हणायची की कोविड म्हणजे ये कब उठेगा, हर महीना बोल रहे हैं की लॉकडाऊन 1 महीने का है 1 महीने का, असं करत करत वाढत चाललंय. पण आता माणूस असा अधीर होतो ते आता कधी सांगताय आणि आपण नॉर्मल कारण सर्टन्टी नाहीये ना काहीच आपल्याला म्हणजे कोणालाच माहित नाहीये. पण एखाद्याकडे बोलून त्याच्याबद्दल आणि थोडंसं मन तिचं पण आम्ही वळवायचो की परत परत आपण कोविड बद्दल बोलूया नको कारण आपल्याला काहीच त्याच्याबद्दल माहिती नाहीये आणि न्यूज आणि बाकीचे काही ना काहीतरी सांगत राहणार आहेत. त्यामुळे आपल्याला फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे तीच जास्त महत्वाची आहे. आणि असं करून आम्ही अटेंडन्स बरोबर सुद्धा बरंच काम केलं ह्या
4 महिन्यात लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये. स्मिता, मला आणखीन एक म्हणजे आताशी बोलताना असं मला एकदम जाणवलं की या पिरियड मध्ये इतके सिनियर लोक आहेत हे वयाने की कोणालाही काही लागू शकतं, मेडिकल इमर्जन्सी येऊ शकते, अशी कोणाची काही झाली का? हो हो हो, म्हणजे आमचेच क्लायंट्स जे आहेत, 2-3 क्लायंट्स आहेत की ज्यांना मेडिसिन्सची गरज लागली आणि फॉर्च्युनेटली आम्ही म्हणजे मेडिकल आणि एकटे राहणारे आहेत, म्हणजे कोणी त्यांच्याकडे यंग पर्सन नाही आहे की जे कोण बाहेर जाऊन त्यांच्यासाठी औषधं घेऊन येईल, आणि आम्ही ते होम डिलिव्हरी थ्रू द केमिस्ट वगैरे अरेंज केलं. तसंच आमचीच एक बडी आहे जी स्वतः म्हणजे अगदी लगेच नाही पण आता हा थोडासा लॉकडाऊन उठल्यावर ती आता जाऊन त्यांच्याकडे औषधं वगैरे देते. फॉर्च्युनेटली मी जिथे राहते तिथे आमचे जवळच एक क्लायंट राहतात, त्यामुळे मला त्यांच्याकडे जाता येतं आणि ते म्हणजे तेच जेव्हा म्हणतात की म्हणजे त्यांना असं वाटतं की ते खूप उपकार घेत आहेत म्हणून आमच्याकडून, आणि मला त्यांना सांगावं लागतं की ही उपकाराची नाही आहे, म्हणजे ही आमची सर्व्हिस आहे, आम्हाला हे करायचं होतं आणि आम्ही प्रोफेशनल म्हणजे ॲज अ कंपनी करतोय, म्हणजे अगदी नॉन प्रॉफिट पण नाही आहे, आणि त्याचा म्हणजे काय म्हणतात ते सर्व्हिस चार्जेस वगैरे देत आहेत, आणि ज्या सर्व्हिसेस आहेत त्या आम्ही करतोय ना जेवढं आम्हाला जमते, कारण लॉकडाऊन मध्ये मला जर का जमलं नसतं तर मी पण जाऊ शकले नसते. तर त्या दृष्टीने जे म्हणजे जेवढं आम्हाला स्वतः जाऊन करता येतंय ते आम्ही करतो, नाही तर मग ऑनलाईन वगैरे फोन करून वगैरे थ्रू द केमिस्ट मेडिसिन्स किंवा बाकी इसेन्शियल सुद्धा, म्हणजे भाजी वगैरे, कारण जेव्हा लॉकडाऊन सुरू झाला तेव्हा भाजी वगैरे मिळणं पण कठीण होतं आणि मिळाली तरी खूप गर्दी व्हायची. तर तेव्हा सुद्धा त्यांना म्हणजे स्ट्रिक्टली म्हणजे त्यांच्या मुलांनी पण सांगितलेलं आणि आम्ही पण सांगितलेलं की बिलकुल बाहेर जायचं नाही, कारण एक म्हणजे आम्ही फिजिकल केअर मध्ये नाही आहोत, आम्ही बेसिकली सायकोसोशल केअर मध्येच आमचा फोकस आहे, आणि सायकोसोशल केअर म्हणजे सायकोसोशल वेलबिंग असेल तर फिजिकली काही इश्यूज असतील तर ते कोप करायला पण आपल्याला होऊ शकेल. तर त्या दृष्टीने आम्ही सगळी काळजी घेतली होती लॉकडाऊन पिरियडमध्ये की त्यांना कुठेही म्हणजे स्ट्रेस नाही झाला पाहिजे, आणि जेवढं आम्हाला पॉसिबल आहे तेवढं आम्ही त्यांच्यापर्यंत सर्व्हिसेस नेले आहे. तुम्ही ऍक्च्युली स्मिता, तू जसं म्हणालीस की क्लायंटचा विश्वास संपादन केला तर तो तुम्ही केलाच आहे, म्हणूनच ते तुमच्या नेक्स्ट व्हिजिटची वाट बघत असतात, पण तुम्ही त्यांच्या नातेवाईकांचा पण केलाय, कारण म्हणूनच ते अत्यंत निशंकपणे तुम्हाला काही हक्काने काही सांगूही शकत असतील, किंवा एक त्यांनाही एक आधार असतो ना की इथे बुवा आपल्या आई वडिलांचा कोणाचा तरी आहे संपर्क, त्यामुळे तुमचं हे काम असंच छान चालू दे. मी पुन्हा येईन तुझ्याकडे आपल्याला वेळ असला तर. माझ्या मनात खूप उत्सुकता आहे की हे कसं सुरू झालं वगैरे, पण आपण आधी पुढच्या गेस्ट कडे वळूया. नेहा, मला तुला हे विचारायचं होतं की तुम्हाला म्हणजे तू जे ज्या ओल्ड एज मध्ये काम करतेस तिथे किती जण आहेत, आता किती जण आहेत, म्हणजे पहिल्यापासून त्याची कपॅसिटी अशी किती आहे? स्पेशल केअर युनिट जे आहे 15 जणांची कपॅसिटी साधारण तिथे आहे, आणि ऑन अन ॲव्हरेज 11 ते 12 जण ऑलवेज तिथे असतात, आणि ते रेसिडेन्शियल युनिट असल्यामुळे ते तिथे राहणारेच आहेत. आणि त्यांची काळजी घ्यायला तिथे किती स्टाफ राहतो? तर साधारण आमच्याकडे रेशो आम्ही 1:1 ठेवतो, तेवढं मेंटेन केलेलं आहे, पण साधारण आमच्याकडे फुल टाइम ट्रेन्ड नर्स आहे, जेरियाट्रिक नर्स आहे, त्याच्या व्यतिरिक्त केअर गिव्हर्स आहेत ते सुद्धा ट्रेन्ड आहेत, आणि कुक आहे त्यांच्या सगळ्या न्यूट्रिशियस नीड्सची काळजी घेण्यासाठी. तर अशा प्रकारे साधारण एक 7-8 जणांचा स्टाफ तिकडे असतो. काही रेसिडेन्शियल स्टाफ आहे, काही नॉन रेसिडेन्शियल स्टाफ आहे. ओके. आणि हा साधारण वयोगट किती आहे, आणि म्हणजे त्यांना असं नातेवाईक नाहीये का नातेवाईकांनी तिथे आणून ठेवलेलं आहे, काय स्वरूपाचं आहे?
तर साधारण ह्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअल इश्यूज आहेत. प्रत्येकाचे इश्यू पण नाही म्हणता येणार, त्यांचे चॅलेंजेस आहेत ते, की काही जणांना काही रिलेटिव्हची तेवढी कपॅसिटी नाहीये की ते त्यांना तिथे अकोमोडेट करू शकतील स्वतःकडे, म्हणून त्यांनी तो डिसिजन घेतलाय. काही रेअर केसेस मध्ये स्वतःच सिनियर सिटीजन्सना वाटतं की नाही आपणच आपलं वेगळं राहायला पाहिजे. काही केसेसमध्ये इश्यूज आहेत, कॉन्फ्लिक्ट आहेत फॅमिली मेंबर्स बरोबर, मुलांबरोबर. काही असे पण लोक आहेत की त्यांना ते चाइल्ड लेस कपल्स आहेत किंवा त्यांना कोणीच नाही आहे आणि मग त्याच्यामुळे काही ऑप्शन नसल्यामुळे ते आलेले आहेत. तर पण बऱ्याच 90% केसेसमध्ये ते एक कॉम्प्रोमाइज म्हणून आलेले आहेत आणि खूप कमी केसेसमध्ये स्वतःच्या इच्छेने ते आलेले आहेत. आणि एज ग्रुप साधारण काय आहे? आमच्याकडे 55च्या वरती हा एज ग्रुप आहे आणि म्हणजे मला सांगायला आनंद होतो, आमच्याकडे हायएस्ट 103 वर्षाच्या आजी होती. अरे वा 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 वा, त्यांची तेवढी तुम्ही चांगली काळजी घेताय, तुमचं पण अभिनंदन. आणि त्यांना चष्मा सुद्धा नव्हता, म्हणजे बेसिकली हे पण एक वैशिष्ट्य, म्हणजे खूप हेल्दी होत्या त्या. आमच्याकडे आता नाहीयेत, पण तेवढ्या एज ग्रुप पर्यंत आम्ही केटर केलेलं आहे लोकांना. अरे वा वा, व्हेरी गुड. आणि त्यांच्या ऍक्टिव्हिटीज एक साधारण काय, दिनक्रम कसा ठेवतात? तर सुरुवातीला ते सगळेच लवकर उठतात, कारण सगळ्यांना लवकर उठायची सवय असते आणि त्याच्यानंतर त्यांचं ते आंघोळी आणि असं सगळं. खोल्या या शेअरिंग बेसिसवर आहेत, कोणाला पर्सनल खोली आणि अटॅच टॉयलेट नाहीये. कारण एकच की बरेच वेळा आम्हाला एक्सपिरियन्स आले की जेव्हा ते एकटे असतात तेव्हा मग दरवाजा बंद होतो किंवा अजून ते डिप्रेशन मध्ये जातात. तर काहीतरी इंटरॅक्शन चालू राहावं ह्याच्यासाठी शेअरिंग बेसिस हे आम्ही केली कन्सेप्ट आणि ती चांगली वर्कआउट होते आहे. त्याच्यानंतर त्यांचा ब्रेकफास्ट असतो, ते न्यूजपेपर आमच्याकडे आम्ही घेतो सगळे, ते वाचतात. काही जण देवाचं वाचन करतात आणि नंतर मग काही जणांना रात्री झोपेचा बऱ्याच सिनियर सिटीजन्सना प्रॉब्लेम असतो, त्याच्यामुळे त्यांना सकाळी थोडी झोप आवश्यक असते, ते झोपतात. काहींना आम्ही एक्सरसाइजेस देतो, थोडेसे व्यायाम प्रकार. आणि एक साधारण 12-12:30ला हे जेवण असतं तिकडे आणि त्याच्यानंतर काही जण फेऱ्या मारतात कॉरिडॉरमध्ये आणि एक 4 वाजता एक चहा असतो आणि जनरली 4 ते 6:30-7 हा ऍक्टिव्हिटीजची वेळ असते. काही इंटरॅक्टिव्ह ऍक्टिव्हिटीज किंवा काही गाण्यांचे प्रोग्राम्स किंवा व्हॉलेंटियर्स खूप येतात इंटरॅक्शनसाठी. तर तसे आम्ही टाइम टेबल ठेवलेलं आहे आणि एक 7:30 वाजता त्यांचं डिनर असतं आणि 9ला जनरली त्यांचा स्लीपिंग टाइम हा आम्ही ठेवलेला आहे. मुळात ते सगळे एकत्र राहत असल्यामुळे अगदी असं एकटेपणा जो जनरली वृद्धांना वाटतो तो तिथे वाटत नसेल. थोडं समवयस्क काहीतरी भांडतही असतील पण तरी सुद्धा म्हणजे ते शेवटी लहान मुलासारखं होतं. पण व्हॉटेवर म्हणजे एक एकत्र असणं हे सुद्धा महत्वाचं असतं. आणि त्यांना कोविड बद्दल कळलं होतं का, म्हणजे ते आकलन होतं का की असं काहीतरी झालंय आणि आपल्याला काही काळजी घ्यायला सांगतायत वगैरे, असं त्यांना कितपत कळलं होतं ते सगळं? तर जे आता आमच्याकडे काही रेसिडेंट्स आहेत ते बऱ्यापैकी मेंटली हेल्थी आहेत, त्यांना कॉन्शियसनेस आहे की आजूबाजूला काय चाललंय किंवा ते न्यूजपेपर वाचतात, तर त्यांना हे कळलेलं होतं. कारण न्यूजपेपर आणि पहिलं म्हणजे आमचंच जाणं बंद झालं सडनली आणि मग स्टाफवर खूप बर्डन आलं सगळं हँडल करणं, त्याच्यामुळे त्यांना कळलं. काही जणांना तेवढा कॉन्शियसनेस नाही आहे की आता काय चाललंय अवतीभवती. इनफॅक्ट काही जणांना आज तारीख किती आहे, आज आताची वेळ काय आहे, या गोष्टींचा पण तेवढा कॉन्शियसनेस नसतो. त्याच्यामुळे त्यांना हँडल करणं जास्त सोपं असतं अशा सिच्युएशन्स मध्ये, कारण त्यांना सिच्युएशनचं सिरियसनेस नसल्यामुळे त्यांना स्ट्रेसच येत नाही बेसिकली. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत की आपण मास्क लावलेलं आहे, सॅनिटायझर, तर अदरवाईज मास्क हे आमच्याकडे यूज होतात काही ड्रेसिंग करायचं असेल किंवा या गोष्टीसाठी. पण लोक कमी झाली आणि इंटरॅक्शन, पर्सनल इंटरॅक्शन खूप कमी झालं, तर तो डेफिनेटली फरक त्यांना जाणवला. या सगळ्या काळात त्यांचं नातेवाईकांची भेट नॅचरली थांबली असेल, त्याबद्दल त्यांना जरा थोडे ते अस्वस्थ वगैरे झाले का? कारण मुळात अशी माणसं थोडी इन्सिक्युअर असतात, आपण वेगळ्या ठिकाणी राहतो, आपल्या जवळ मुलगा मुलगी नाही किंवा जे कोणी नातेवाईक,
आणि एरवी तुम्ही मला वाटतं अलाउ करतच असाल ना, म्हणजे भेट हो हो, तर अलाउड आहेच. सकाळी 10 ते 12 आणि संध्याकाळी 4 ते 7 हा गेस्ट व्हिजिटिंग आहेच आमच्याकडे. कोरोनाच्या काळात डेफिनेटली हे सगळंच आम्ही स्टॉप केलं. इनफॅक्ट आमचा जो नॉन रेसिडेन्शियल स्टाफ आहे त्यांनाही आम्ही थांबवलं आणि फक्त रेसिडेन्शियल स्टाफवरच आम्ही अजूनही बऱ्यापैकी ते चालवतो आहे. पण नातेवाईकांचं आम्ही त्यांना अलाउड नाही करू शकलो, अजूनही ते अलाउड नाहीयेत, कारण एक तर ते वेगवेगळ्या झोन मध्ये आहेत आता सध्या, आणि आमचे रेसिडेंट्स हे हाय रिस्क पॉप्युलेशन मध्ये येतात कोरोनामुळे. आणि आम्ही एक ऑप्शन ठेवला आहे, समजा व्हिडिओ कॉल किंवा असं काही करायचं असेल तर मग त्याचा ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहे. पण तेव्हा पण आम्ही थोडं फ्रस्ट्रेशन एक्सपिरियन्स केलं, थोडं रिलेटिव्हच्या साईडनी केलं जास्त, की आम्हाला भेटायचंय, वरती यायचंय, पण मग तेवढं त्यांना समजावावं लागलं आम्हाला. मला लोकांना एक तुझ्या त्या येस आय कॅन संस्थेबद्दल सांगायचंय की नेहानी फार छान गोष्ट अशी केली आहे की ह्याला हे काम आवडत असताना काय आणखीन पूरक आपल्याला करता येईल याच्यासाठी मी मगाशी म्हटलं तसं तिची ही संस्था आहे ज्याच्यात ती व्हॉलेंटियर्स तयार करते. म्हणजे त्याचा तिने कामाचा स्कोप आपोआपच वाढतोय तिला माणसंही मिळतात, व्हॉलेंटियर्स चांगले ट्रेन होत आहेत. तर मला जरा नेहा त्याविषयी थोडं डिटेल्स सांग. हो, व्हॉलेंटिअरिंग हे खूप मोठं ब्रॉड म्हणजे टॉपिक आहे. ऍक्च्युली असं आहे की जेव्हा हे एक आशीर्वाद म्हणून येसआयकॅन फाउंडेशनचा प्रोजेक्ट आहे, ते टोटली सिनियर सिटीजन्सच्या साठी काम करतं, त्याच्यात ओल्ड एज होम्स मध्ये राहणारे सिनियर सिटीजन्स आणि घरी एकटे राहणारे, त्याच्याच मध्ये आपला जेरियाट्रिक केअर गिव्हिंग हा प्रोग्राम येतो, ज्याच्यामध्ये आपण आजकालची मुलं मुली आहेत त्यांना आपण केअर गिव्हर म्हणून ट्रेनिंग सुद्धा देतो. तर व्हॉलेंटिअरिंग ही अशी गोष्ट आहे की बरेच प्रोफेशनल्स माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत आणि त्यांना काहीतरी करायचं असतं आपलं प्रोफेशन सांभाळून, आणि त्यांना ते प्युअरली त्यांचं ते व्हॉलेंटिअरिंगच्याच दृष्टीने त्यांना करायचं असतं, पण त्यांच्याकडे ट्रेनिंग नसतं. तर अशांना आम्ही ट्रेन करतो, त्यांना काही एक्सपिरियन्सेस देतो व्हॉलेंटिअरिंगसाठी, आणि मग बरेचसे आमचे प्रोजेक्ट हे व्हॉलेंटियर्सच रन करतात आणि खूप सक्सेसफुली ते रन करतात. आणि मला सांगायला खूपच अभिमान वाटेल की आज माझ्याकडे 100 पेक्षा जास्त व्हॉलेंटियर्स जोडलेले आहेत. आणि हे सगळं तू स्वतःच तुझं काही एक अमुक एक नोकरी वगैरे सांभाळून हे सगळं तू करतेस, मला खूप कौतुक वाटतं ना तुझं. पण तुझ्या एज ग्रुपला अशी ती कमिटमेंट असणं, ते वाढवायचा विचार करणं खरोखर क्रेडिटेबल. हा, बोलतो. तर हे व्हॉलेंटियर साधारण सुरुवातीला नुसतं येतात की आम्हाला काहीतरी करायचंय, मग काही एक्सपोजर आम्हाला द्याल का. तर आमच्या वेबसाईटवर yesicannfoundation.in वर व्हॉलेंटियर रजिस्ट्रेशन फॉर्म आहे, आणि ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी त्या वेबसाईटवर जाऊन तो फॉर्म भरावा. त्याच्यात आम्ही बऱ्याच गोष्टी घेतो की त्यांचे ऑप्शन्स, की वीकेंड व्हॉलेंटिअरिंग, वीकेंड्स व्हॉलेंटिअरिंग, मग कुठल्या एज ग्रुप बरोबर, मग कशात त्यांना आवडेल. तो फॉर्म भरला की ऑटोमॅटिकली ट्रिगर मेल आम्हाला येतो, मग आम्ही त्याची असेसमेंट करून मग आम्ही त्यांच्या बरोबर ते प्रोग्राम्स चालू करतो. पण बहुतांशी व्हॉलेंटियर्स हे आमच्याकडे सिनियर सिटीजन साठी येतात की त्यांना काहीतरी त्यांच्या बरोबर करायचंय, मुलांसाठी येतात, थर्ड जेंडर साठी पण आम्ही काम करतो, त्यांच्यासाठी येतात. तर म्हणजे हल्ली खूप असा अवेअरनेस आहे यंगस्टर्सना, आणि नुसते यंगस्टर्स नाही आहेत, आमच्याकडे व्हॉलेंटियर्स खूप सगळ्या एज ग्रुपचे आहेत आणि ते खूप छान हँडल करतात सगळे प्रोजेक्ट. आज असं कोणी आलंय असं मला तू म्हणालीस मगाशी की अशी कोणी, तर आज आपल्याकडे जसं मी मगाशी म्हटलं की जेरियाट्रिक केअर गिव्हिंग हा येसआयकॅन फाउंडेशनचा एक प्रोजेक्ट आहे, ज्या मुली आहेत 18 वर्षाच्या वर आणि ज्यांचं लाईव्हलीहूड त्यांना करायचं आहे, पुढे जाऊन स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, त्यांच्यासाठी जेरियाट्रिक स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम हा केला जातो. तर त्याच्यामध्ये मुलींना सिनियर सिटीजन्सच्या फिजिकल आणि मेंटल हेल्थ या दोन्ही बाबींमध्ये ट्रेन केलं जातं. अगदी डायपर बदलण्यापासून, ब्लड प्रेशर चेक करण्यापासून ते त्यांची डिमेन्शियाची टेस्ट सुद्धा त्यांना आम्ही शिकवतो प्राथमिक, की तुम्ही कसं ओळखाल की या व्यक्तीला मेमरीचा प्रॉब्लेम आहे.
आणि ही आपल्याकडे आज हिना आलेली आहे. हिना ही माझी स्टुडंट आहे पहिल्या बॅचची जोगेश्वरी सेंटरच्या, जे अस्मिता संस्थेबरोबर आम्ही केलं. आणि हिना ला बोलवण्याचं कारण तिने कोविड काळात सुद्धा पेशंट्स खूप छान हँडल केलेले आहेत. हिना, तू पण थोडस बोललीस ना, तर सगळ्यांना तू ऍक्च्युली आम्ही बॅकस्टेजला होतो, तू ऍक्च्युली स्टेजवर होतीस, ऍक्च्युली फील्डवर होतीस, तर तू तुझा एक्सपिरियन्स नक्की सांगू शकतेस. हाय मॅडम. हाय, नमस्कार मैडम. बोलिए. हाँ, मैं है ना पेशेंट संभालती हूँ. अभी लॉकडाउन में भी मेरी ड्यूटी चालू ही थी. वेरी गुड. तो क्या क्या कर रही थी आप, मतलब क्या, जैसे कि नेहा ने बताया कि आपने एक्चुअली कोविड पेशेंट्स का काफी केयर ली है, तो क्या क्या आपको भी केयर लेनी पड़ी, कैसे आपने, हाउ डिड यू टेक दैट केयर? उनको संभालने के लिए यहाँ से मैं जाती थी उनके घर पे, क्योंकि एक ही पेशेंट को मैं उस टाइम संभालती थी, क्योंकि अभी तो सब बंद था, इसके लिए कहीं बाहर दूसरे पेशेंट के पास नहीं जा सकती थी. लेकिन इनके लिए जाना जरूरी था, क्योंकि ये लेडीज थी और खुद अपने हाथ से कुछ नहीं कर सकते हैं. मतलब हर काम उनका हमको ही करना पड़ता है. तो इसके लिए उनके पास मुझे जाना पड़ता था, लेकिन बहुत संभाल के करना पड़ता था, क्योंकि वो भी उम्र वाले थे और जो उनके हस्बैंड है वो भी एजिड है, तो फिर उनके पास तो बहुत ये करके जाना पड़ता है मुझे, केयर करके. और आपको जो ट्रेनिंग मिला है उसमें आपने क्या क्या सीखा है, और आप एंजॉय करती है वो ये सब काम? अब जब आप रेगुलर कर रहे हैं तो आप एंजॉय कर रही हो? हाँ, मैं पहले भी करती थी यही काम, लेकिन नेहा मैडम का वो डायरेक्ट क्लास के बाद में तो और अच्छा मुझे एक्सपीरियंस मिला कि मुझे कैसे केयर करना है सबका. मतलब जो नहीं समझ में आता था कि उनको मैं कैसे संभाल सकूंगी, कैसे मैं आगे उनका करूंगी, लेकिन नेहा मैडम का जो जेनेटिक क्लास मैंने ज्वाइन किया था, उसके बाद से मुझे बहुत अच्छा एक्सपीरियंस मिला है कि मुझे कैसे आगे करना है, पेशेंट लोग को कैसे संभालना है, कैसे उनसे मतलब बात करनी है, ये सब के लिए मैं उनके साथ बात करते समय आपको भी पेशेंस रख के वही फिर से बताना, वो भी अपना भी पेशेंस बढ़ जाता है, अपना भी पेशेंस बढ़ता ही है, मतलब हाँ वो तो है. हाँ नहीं, अच्छा, मैडम के साथ में हम काम करके बहुत अच्छा लगा. अभी भी हम लोग कंटिन्यू मैडम से बोलते ही हैं कि कुछ रहेगा तो जरूर बोलो हमको, हम करने के लिए तैयार है. वाह वाह. और आप अदरवाइज और कुछ क्या क्या करती है आप? नहीं, मैं ओनली यही ऑल केयर का ही करती हूँ. अच्छा. हाँ, पहले भी मैं जाती थी तो पेशेंट संभालना, उन लोग का केयर करना, वही सब करती थी, उनको टाइम पे खाना देना वगैरह सब, वही काम मैं पहले ऐसे करती हूँ. अच्छा लगा आपसे मिलके. और नेहा मॅडम, तुम्हाला क्रेडिट आहे हे, क्या तुम्हाला तुमचं खूप नावाजतायत तुला नेहा, सो कॉन्ग्रेचुलेशंस टू यू. आणि हिना जी, आपको बहुत शुभकामनाएं आगे के लिए भी, आप बहुत नेक काम कर रही हैं. थैंक यू मैडम. थैंक यू नेहा मैडम. थैंक यू हिना, थैंक यू. आप चर्चा में रह सकते हो, आपको और जानकारी मिलेगी. आप म्यूट पे रहो खाली. ओके मॅम. नेहा, आपल्याकडे वेळ असेल तर मी पुन्हा येणार आहे तुझ्याशी बोलायला. पुढच्या गेस्ट कडे जाते. पुढचे आपले पाहुणे आहेत सुनील कांबळे, जे मगाशी मी म्हटलं तसं रत्नागिरीहून आलेले आहेत. ही माहेर ह्या संस्थेसाठी ते काम करतात आणि सेवाभावी वृत्तीने काम करतात. ते गेली 10 वर्ष तिथे आहेत. ही मुळातली माहेर संस्था पुण्याची आहे, पण त्यांनी रत्नागिरीत सुद्धा एक अनाथाश्रम आणि निराधार लोकांसाठी आश्रम सुरू केलेला आहे, जो निःशुल्क अर्थातच चालतो. निराधारच असल्यामुळे त्यांना, त्यांच्याशी मी बोलत होते तर त्यांनी मला सांगितलं की रस्त्यावरनं उचलून सुद्धा आणलेले आहेत लोक, त्यामुळे आपण ते निःशुल्कच आहे हे तर आहेत. त्यामुळे त्यांना काय वेगळ्याच प्रकारच्या समस्या या काळात आल्या असणार हे आपण इमॅजिन करू शकतो. तर सुनील कांबळेजी, तुमचं स्वागत कार्यक्रमामध्ये. आणि तुम्ही थोडं तुमच्या प्रकल्पाबद्दल जरा थोडं आधी सांगा. आधी म्हणजे नॉर्मली कसं, तुम्ही आता मी म्हटलं तसं की किती जण आहेत, त्यात वयोगट साधारण कसे आहेत, आणि आपण मोठ्या माणसांबद्दल बोलूया, कारण प्रोग्राम आपला, जरी तुम्ही अनाथाश्रम सुद्धा सायमल्टेनियसली तिथेच आहे, तरी आता आपण बोलताना मोठ्या माणसांबद्दल बोलूया. तर किती अशी. धन्यवाद मॅडम, आज या चांगल्याशा कार्यक्रमासाठी आम्हाला इन्व्हाइट केलं. खूपच बरं वाटलं की वृद्धांसाठी काळजी करण्यासाठी या कोविडच्या काळात
म्हणजे असे कार्यक्रम फार कमी होतात की लोकांना कळायला पाहिजे की वृद्धांना कशा पद्धतीच्या समस्या आहेत, काय आहेत. तर माहेर ही सार्वजनिक विश्वस्त संस्था आहे आणि ही संस्था पुण्याची आहे. पुणे संचलित आपल्याकडे इथं निराधार महिला आणि निराधार पुरुषांसाठी वृद्धाश्रम चालवलं जातं. वृद्धाश्रम ही संकल्पना वेगळी आहे, म्हणजे आमची वृद्धाश्रम ही संकल्पना वेगळी आहे. आमच्याकडे पेड वृद्धाश्रम ही संकल्पना नाही. म्हणजे रस्त्यावर फिरणारे, नातेवाईक नसणारे हे जे मेंबर्स आहेत, जे मानसिकदृष्ट्या विकलांग आहेत किंवा गावामध्ये एकटेच राहतात आणि त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन नाही, अशा पेशंटना किंवा अशा वृद्धांना, अशा व्यक्तींना आपण संस्थेमध्ये आणतो आणि त्यांची केअर करतो. तर माहेर ही संस्था 1997 ला चालू झाली, म्हणजे जवळजवळ 23 वर्ष या संस्थेला झाली. परंतु रत्नागिरीमध्ये आम्ही 2007 पासून चालू केलं काम. 2007 पासून आता जवळजवळ 10 ते 11 वर्ष या संस्थेला झाली. तर 10 ते 11 वर्षामध्ये जशी गरज लागेल तशी आम्ही हे युनिट वाढवत गेलो. म्हणजे सुरुवातीला मुलांचं युनिट, नंतर मग मुलांच्या बरोबरच रस्त्यावर फिरणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी आपण युनिट चालू केलं. महिलांच्या बरोबरच निराधार पुरुषही असतात हे आमच्या नंतर लक्षात आल्यानंतर आम्ही पुरुषांसाठी सुद्धा तशी घरं तयार केली. आता सध्या आपल्याकडे रत्नागिरीमध्ये जवळजवळ 30 महिला, निराधार महिला प्रवेशित आहेत आणि जवळजवळ 50 पुरुष आपल्याकडे निराधार प्रवेशित आहेत. आणि या सगळ्यांचा वयोगट साधारण काय येतो? आता वयोगट हा जो आहे तो वृद्धाश्रमासाठी लागू पडतो. बऱ्याच वेळेला हे आश्रम आहे, म्हणजे वयोगट 55च्या पुढचे बरेचसे आहेत. परंतु रस्त्यावरती एखादा 25 वर्षाचा महिला जरी असेल तर तिला आपण प्रवेश घेतो आणि जवळजवळ 18 वर्षाच्या पुढे सगळे आपल्याकडे दाखल होतात. आता यामध्ये दाखल होत असताना हे कशा पद्धतीने दाखल होतात, तर समाजामध्ये असे बाहेर भटकत असताना काही सामाजिक कार्यकर्ते त्यांना जवळ बोलवून चौकशी करून वाटलं की निराधार आहेत तर आपल्या संस्थेत ते दाखल करतात. बऱ्याच वेळेला पोलिसांना काही ठिकाणी असे मनोरुग्ण असतील किंवा वृद्ध असतील ते रस्त्यावर भेटतात, त्यावेळी पोलीस आपल्याकडे ते रेफर करतात. कोर्टामार्फत काही पेशंट आपल्याकडे रेफर झाले असतात. रेल्वे स्टेशन असेल किंवा एसटी स्टँड असेल तिथल्या अधिकाऱ्यांच्याकडून असे पेशंट आपल्याकडे रेफर होतात. म्हणजे जिथं हा पेशंट एखादा सापडला की लगेच आम्हाला ते कॉल करतो आणि आम्ही तिथं जाऊन त्या व्यक्तीला उचलतो आणि संस्थेत आणल्यानंतर त्याची सेवा शुश्रूषा करून त्याचे वैद्यकीय वगैरे तपासण्या करून आपण त्याला संस्थेमध्ये सहारा देतो. आता संस्थेमध्ये सहारा दिल्यानंतर बऱ्याच वेळेला सुरुवातीला ते मानसिक रुग्ण असतील किंवा नवीन असल्यामुळे काही बोलत नाही. ज्यावेळी त्यांचा विश्वास संपादन केला जातो त्यावेळी ते थोडंसं आपलं नाव, गाव आणि तो कुठून आला या संदर्भात थोडीशी चर्चा ते करतात. आणि जर समजा एखादा नॉर्मल व्यक्ती आपल्याला सापडला असेल आणि त्यानं जर आपलं नाव, गाव आणि व्यवस्थित पत्ता सांगितला तर आपण त्यांच्या नातेवाईकांशी कॉन्टॅक्ट करून त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्याचं काम या पुनर्वसनाच्या बाबतीत करतो. कायदेशीर प्रक्रिया करावी लागत असेल. ज्यावेळी पेशंट आपण रस्त्यावरनं उचलतो, आता निराधार व्यक्ती वृद्ध असेल त्याला रस्त्यावरनं उचलायचं आहे, त्यावेळी पहिल्यांदा आपण पोलीस स्टेशनला पत्र देतो की असा असा व्यक्ती रस्त्यावर सापडलेला आहे आम्हाला आणि आम्ही त्याच्या पुनर्वसनासाठी आम्ही संस्थेत त्याला घेऊन जात आहोत. तर तुमची काही हरकत असेल तर बघा, नाहीतर मग तुम्ही त्याचा शोध लावू शकता नातेवाईकांचा. असं आम्ही लिगली पत्र त्यांना देतो आणि मग त्याचं ऍडमिशन आपल्याकडे करतो. तर ज्यावेळी तो ऍडमिशन आपल्याकडे होतं त्यावेळी मानसिक रुग्ण ज्यावेळी असतात त्यावेळी मानसिक रुग्ण असतील तर त्याला मग आपण मेंटल हॉस्पिटलला रेफर करतो. आता मेंटल हॉस्पिटलला रेफर करायचं झालं तर कोर्ट ऑर्डर लागते. आता कोर्ट ऑर्डर घेण्यासाठी सामाजिक कार्यकर्ता न्यायाधीशांच्या समोर कोर्ट ऑर्डर घेऊ शकत नाही, त्याच्यासाठी मात्र पोलीस सोबत असावे लागतात. तर ते पोलीस सोबत घेऊन असेल किंवा मग ओपीडी बेसवर त्यांचे औषधोपचार चालू करून त्यांना संस्थेमध्ये जर गरज असेल तर संस्थेमध्ये किंवा मेंटल हॉस्पिटलमध्ये गरज असेल त्यांच्या औषधोपचाराची तर तिथं आपण त्यांचे औषधोपचार करतो. आता कोविडच्या काळामध्ये, म्हणजे आता कोरोनाच्या कालावधीमध्ये सुरुवातीला आपल्याकडे ज्यावेळी कोविड किंवा कोरोना या संदर्भात चर्चा होत होती त्यावेळी बऱ्याचशा लोकांना कोरोना काय आहे किंवा लॉकडाऊन काय आहे हे माहिती नव्हतं. म्हणजे आम्हाला इथे माहिती नव्हतं आणि आता प्रवेशित जे आपले आहेत ते मानसिक रुग्ण असणारे आहेत, वयोवृद्ध आहेत, यांना तर ते माहितीच नाही. तर मग ते सारखं टीव्हीवर पाहून आमच्या तोंडवर काही अशी माहिती त्यांना मिळाली की कोरोना असा आजार आहे. मग त्यावेळी मात्र त्यांच्या लक्षात यायला. परंतु असे काही पेशंट आहेत की त्यांना कोरोना काय आहे किंवा कोविड काय आहे किंवा लॉकडाऊन म्हणजे काय हे माहिती नाही, त्याचा मागमूस त्यांना नाही. मग त्यावेळी ते आपल्याकडे अनेक प्रकारच्या मागण्या करतात, मला दवाखान्यात घेऊन चला, मला डोळ्याचं ऑपरेशन करून चला. पण त्यांना जरी सांगितलं आपण की नाही आता हे लॉकडाऊन आहे, दवाखाने बंद आहेत, आपल्याला ते तसं नाही करता येत, तरी सुद्धा त्यांचे ते मन समाधान होत नाही. मग एखादे पीएचसी असेल किंवा सिव्हिल हॉस्पिटल असेल तर किंवा आपला वैद्यकीय अधिकारी असेल तर त्याच्या समाधानासाठी त्याच्या दवाखान्यातून नुसतं त्यांना फेरी मारून आणावं लागतं. म्हणजे अशा पद्धतीने हे त्यांचं मन समाधान करावं लागतं. या लोकांमध्ये कोणी अंथरुणाला खिळलेले असे पेशंट आहेत? हो, बरेचसे पेशंट अंथरुणाला खिळलेले आहेत.
तर त्याच्यासाठी आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचा स्टाफ आहे. आता जवळजवळ आमच्या 3 युनिटमध्ये आम्ही जवळजवळ 15 लोक काम करतो. तर त्यामध्ये किचनला काम करणारे वेगळे आहेत, त्यांची सेवा शुश्रूषा करणारे वेगळे आहेत. आणि सिव्हिल हॉस्पिटल असेल, गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल असेल, इथं पॅरालिसिस झालेले पेशंट जे आहेत ते दाखल होतात कधी कधी, आणि त्यांना नातेवाईक न्यायला कधीच येत नाहीत. म्हणजे नातेवाईक जरी असेल किंवा लांबचा जर नातेवाईक असेल, त्याची सगळी सेवा करायला लागते म्हणून नातेवाईक कोण करतात नाही. अशा वेळी तिथले सिव्हिल सर्जन असतील, तिथले अधिकारी असतील, त्यावेळी आम्हाला विनंती करतात की असा असा पेशंट आहे आणि त्याला तुम्ही स्वीकारता. तर एक सामाजिक भान ठेवून आपण त्या पेशंटला संस्थेमध्ये दाखल करतो आणि त्यांची शेवटपर्यंत सेवा शुश्रूषा करतो. म्हणजे तो लकवा मारलेला पेशंट असेल, पॅरालिसिस झालेला पेशंट असेल, मानसिक उपचार त्याला चालू असतील असा पेशंट असेल, कुठल्याही आजाराचा पेशंट असेल, त्यामध्ये HIV झालेले पण काही पेशंट आहेत, त्यांनाही आपण वेगळ्या पद्धतीचं ठेवून त्यांची सेवा शुश्रूषा करतो आहोत. काही TB झालेले पेशंट आहेत त्यांची आपण वेगळ्या पद्धतीने सेवा करतो आहोत. म्हणजे कुठल्याही कॅटेगरीतून जो पेशंट आपल्याकडे येतो त्याला आपण कुठल्याही प्रकारचा नकारात्मक दृष्टिकोनातून स्वीकारत नाही. अशा पद्धतीने तिथल्या यंग लोकांना, तिथे निराधार यंग जी मंडळी आहेत त्यांना थोडं ट्रेन करता का यांच्यासाठी? आता बऱ्याच वेळेला कसं होतं की निराधार एखादा व्यक्ती रस्त्यावर सापडलेला तरुण आहे, म्हणजे जवळजवळ 25-30 वर्षाचा व्यक्ती आहे. तर त्या 25-30 व्यक्तीला सुरुवातीला जो संस्थेत येतो त्यावेळी तो मानसिक रुग्ण असतो. त्याला आपण ट्रीटमेंट देऊन तो ज्यावेळी बरा होतो त्यावेळी त्याच्या लक्षात येते की अशी संस्था आहे आणि आपण या संस्थेत राहतोय. तर इतर लोकांची सेवा करण्याचंही काम तो त्या पद्धतीने करतो आणि त्याच्या पुनर्वसनासाठी किंवा त्याच्या एखाद्या मदतीसाठी म्हणून आपण त्याच्या अकाउंटवरती थोडेफार पैसे आपण जमा करतो, त्याच्या साबण सोड्यासाठी असेल, त्याच्या कपडे लत्त्यासाठी असेल, म्हणजे जेणेकरून तो बाहेर गेल्यानंतर रस्त्यावरच फिरणार आहे, परंतु तो संस्थेतच जर ह्या सगळ्यांची सेवा करून राहिला तर तो इथेही चांगला राहील आणि लोकांची सेवाही होईल, असा एक भाव ठेवून आपण त्यांनाही ट्रेनिंग त्या पद्धतीने देतो आणि तेही संस्थेत त्यांच्या बरोबर राहतात. म्हणजे केअरटेकरची भूमिका ते चांगल्या पद्धतीने पार पडू शकतात. तुम्हाला लॉकडाऊन मध्ये ही जी पुरवठा साखळी, अन्नधान्य म्हणा, आता इतके लोक आहेत तुमच्याकडे, मुलं आणि हे जवळजवळ 70-75 लोक आहेत, म्हणजे खूप मोठा आवाका आहे तुमच्या संस्थेचा. तर ती पुरवठा साखळी कुठे खंडित झाली का? कारण आपला लॉकडाऊन बराच काळ, आता थोडी शिथिलता आली, पण पहिले 2-3 महिने सगळ्यांसाठी. मार्च 23 पासून लॉकडाऊन आपल्याकडे सगळीकडे चालू झालं. तर मार्च 23 पासून सुरुवातीला आम्ही विचार केला होता की अशीच परिस्थिती 6 महिने राहिली तर खरोखरच आपल्याच एनजीओला नाही तर बऱ्याचशा देशातल्या एनजीओ असतील, जगातल्या एनजीओ असतील, त्यांना खूप मोठ्या समस्येला सामोरं जावं लागणार आहे. तर मार्च पासून आम्ही तसा विचार करत होतो आणि मार्च, एप्रिल, मे या दरम्यान शासनाचं थोडंसं पुरवठा, दुकानात येणारं धान्य असेल, ट्रक वगैरे अडल्यामुळे किंवा वाहनं सगळे जिल्ह्याच्या बाहेर असल्यामुळे रत्नागिरी हे ठिकाण जे आहे अति दुर्गम भागामध्ये आहे आणि सगळा जो माल पुरवठा जो होतो तो वरून होतो, मुंबई साईडून होतो, कोल्हापूर साईडून, सातारा साईडून होतो. त्यावेळी मग अशा त्या गाड्या ज्या होत्या त्या तिथं तटल्या होत्या, तर ते साधारणतः दुकानामध्ये माल कमी होता आणि तो माल इतर लोकांना आणि संस्थेला कशा पद्धतीने देता येईल किंवा याचंही ते नियोजन करत होते. परंतु मी मग सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, फेसबुकच्या माध्यमातून असेल, ही अडचण लोकांच्या समोर मांडली आणि मग रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने सुद्धा यासाठी आम्हाला मदत केली. म्हणजे तहसीलदार असतील, जिल्हाधिकारी असतील, त्यांनी आमच्याकडे चौकशी केली काय तुम्हाला अडचण आहे. तर सामाजिक लेवलला जो काही धान्याचा साठा झाला होता तर तो धान्याचा साठा मानसी याप्रमाणे त्यांनी आम्हाला मदत केली, म्हणजे मे महिन्याच्या दरम्यान. आणि त्याच्यानंतर मात्र लॉकडाऊन थोडंसं शिथिल झाल्यानंतर, सगळं ते व्यवस्थित झाल्यानंतर मात्र आता अन्नधान्य पुरवठा हा व्यवस्थित चालू आहे, तिथं कुठल्याही प्रकारची अडचण नाही. परंतु आता ही संस्था, माहेर ही संस्था जी आहे ती विनाअनुदानित तत्वावरती आहे, म्हणजे शासनाचा कुठल्याही प्रकारचा एकही रुपया न घेता ही संस्था चालवली जाते. या संस्थेच्या फाउंडर डायरेक्टर आहेत त्या लुसी कुरियन फाउंडर डायरेक्टर आहेत. त्या जवळजवळ 50 शाखा आपल्या माहेरच्या आहेत. तर या सगळ्या 50 शाखा सांभाळण्यासाठी जो पैसा लागतो तो पैसा आणायचा कुठून, असाही प्रश्न आता या लॉकडाऊनच्या नंतर सुद्धा बराचसा निर्माण होणार आहे. पण देणग्यांमध्ये हळूहळू कमी लोकांनाच प्रॉब्लेम आहे, आर्थिक प्रॉब्लेम्स असतील तर देणग्या सुद्धा आपोआप कमी होतात. म्हणजे तुम्हाला तुमच्या पुढे सुद्धा मोठा प्रश्न आहे. तर आता बऱ्याच वेळेला कसं होतं की लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती लोक संस्थेत यायची कमी झाली. म्हणजे एखाद्या मुलाचा वाढदिवस असेल तर तो येऊन साजरा करू संस्थेत आणि काहीतरी देणगी देऊ, असा जो विषय व्हायचा तो विषय आता थोडासा कमी झालेला आहे. लोकांचं येण्याचा दृष्टिकोन इकडे बदललेला आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला त्यांच्याकडे पैसे असतील नसतील हा प्रश्न वेगळा आहे, परंतु आपण संस्थेत गेल्यानंतर त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून ते हिताचं आहे का, असाही लोक विचार करू लागलेले आहेत की आपण तिथे गेल्यानंतर काय प्रॉब्लेम येईल का.
तर त्या पद्धतीने विचार करून लोक थोडंसं यायचं कमी झालेले आहेत. परंतु ऑनलाईन देणगी असतील किंवा वस्तुरूप देणगी आम्हाला काही फोन करून सांगतात की इथं असं असं आहे देणगी द्यायची आहे, तर मग तुम्ही येऊ शकता. तर आम्ही तिथं जाऊन ते देणग्या गोळा करतो आणि हे सगळं चालवतो. आता वयोवृद्ध व्यक्तींचं ही काळजी घेण्यासाठी बराचसा स्टाफ लागतो, तसा 15-1 जणांचा स्टाफ आपल्याकडे आहे. परंतु या लोकांच्यातूनच काही चांगले झालेले लोक हे काम करत असताना बऱ्याचशा अडचणी निर्माण होतात. आता त्यांच्या ऍक्टिव्हिटीज वगैरे असतील तर त्या ऍक्टिव्हिटीज दररोजच्या ठरलेल्या असतात. त्या ठरलेल्या ऍक्टिव्हिटीज चांगल्या पद्धतीने कशा होतील किंवा त्यांना बिझी कसं ठेवता येईल, कारण आता लॉकडाऊनच्या काळामध्ये बाहेर जरी फिरायचं म्हटलं तरी थोडंसं अडचणीचं या वृद्धांना होतं. त्यामुळे तिथल्या तिथं ते कसे राहतील, व्यायाम करतील कसा, योगा प्राणायाम कसा करतील, याच्या संदर्भात आपण एक त्याचं शेड्यूल्ड बनवलेलं आहे. त्याप्रमाणे हे काम आता सध्या चालू आहे. छान तुम्ही माहिती दिली. मला वाटतं स्नेहल, आपलं एकच प्रश्न मला स्मिताला मगाशी मला विचारायचा होता, तुम्ही पुन्हा स्मिताकडे येते की तुला ही कल्पना वैयक्तिक संपर्काची कशी सुचली? बेसिकली बरेच वेळा असं म्हणजे स्वतःच्याच ओळखीतून नात्यातून कोण ना कोणतरी वयस्कर मंडळी आजूबाजूला होती आणि कुठेतरी त्यांना मदत करत होते. आणि तेव्हाच म्हणजे मगाशी मी जसं म्हटलं की आम्ही 4 जण याच्यात आहोत, त्यामुळे आम्ही 4ही त्याच सुमारास एकमेकांची भेट झाली आणि आम्हा 4घांनाही सिनियर सिटीजन्ससाठी काही सर्व्हिस करायची होती. आणि मेन आमचा ऑब्जेक्टिव्ह असं होतं की त्यांच्या घरी जाऊन, कारण सिनियर सिटीजन्सना म्हणजे आता नेहा पण मगाशी म्हणाली की 90% केसेस क्वचित कंपल्सरी म्हणजे फोर्सिबली त्यांना सिनियर सिटीजन्स होममध्ये ठेवलं जातं फॅमिलीने. तर आम्हाला असं वाटत होतं की कुठेतरी प्रत्येक सिनियर सिटीजनला त्यांच्या घरी जो कम्फर्ट लेवल असतो, म्हणजे एक स्वतःचं घर आहे, म्हणजे जरी विसर पडत असेल, बाहेर जाता येत नाही, तरी माझ्या घरात म्हणजे एवढे वर्ष मी इथे राहिले आहे, तर मला माझ्या घरातच ती एक वेगळ्या प्रकारचं सुख असतं. आणि म्हणून आम्हाला वाटलं की आमच्या सर्व्हिसेस ज्या आहेत त्या आम्ही त्यांच्या घरी जाऊन देऊ की ज्याच्यामुळे त्यांना त्या सर्व्हिसेसचा उपयोग होईल. आणि असे पण म्हणजे मगाशी मी एक सांगायला विसरले की आमची एक साथ संगत म्हणून पण सर्व्हिस आहे की जिथे सिनियर सिटीजनना बाहेर जायचंय म्हणजे फिरायला जायला आवडतं किंवा कुठेतरी नातेवाईकांना भेटायचंय पण ते एकटे जाऊ शकत नाही. तर आमचा जो प्रतिनिधी असेल किंवा आमची जी बडी असेल ती त्यांना त्यांच्या बरोबर जाईल. आणि त्या प्रोग्राममध्ये सुद्धा आम्हाला असं आढळून आलं आहे की ती सर्व्हिस पण खूप उपयोगी आहे. म्हणजे त्याच्यामुळे सुद्धा त्यांचा कॉन्फिडन्स लेवल वाढतो की मला एकट्याने जायला होते. म्हणजे जरी काठी हातात असेल तरी आपले रस्ते ठीक नसतात, वाहनं खूप जोरात ये जा करतात, सगळ्यांनाच ॲप वरून कॅब म्हणजे टॅक्सी बुक करता येते असं नाही. तर अशा जेव्हा सिच्युएशन्स येतात तेव्हा त्यांना असं वाटतं की माझ्याबरोबर कोणतरी असेल तर एक मनाला एक रिअश्युरन्स असतो की काही गरज पडली तर एजेसची प्रतिनिधी लगेच मदत करू शकेल. आणि तसा पण फीडबॅक आम्हाला आला आहे. आणि हा फीडबॅक म्हणजे सिनियर सिटीजन्स जे आमची सर्व्हिसेस वापरतायत त्यांच्याकडून तर आलाच आहेत, पण त्यांची मुलं जी मगाशी मी म्हटलं की परदेशी आहेत त्यांना पण एक रिअश्युरन्स आहे आणि एक म्हणजे कुठेतरी त्यांच्या पण मनावर जे एक दडपण आहे की माझे आई वडील इथे कसे आहेत किंवा आता कुठे बाहेर जायचं असेल म्हणजे लॉकडाऊनच्या अगोदरचं मी म्हणते ते एकटे जाऊ शकत नाही, मग घरी बसून त्यांना एकटेपणा जास्त वाढतो. तर त्या दृष्टीने आम्ही त्यांना मग कधी पार्कमध्ये घेऊन गेलो किंवा त्यांना कुठे देवळात जायचंय किंवा कोणाच्या घरी म्हणजे एकदा तर एक जे आमचे काका काकी आहेत त्यांना एक दिवस एका मॉलमध्ये आमची बडी म्हणजे माझी सहकारिणी घेऊन गेली आणि त्यांनी खूप म्हणजे एन्जॉय केलं. म्हणजे त्यांनी म्हणजे चक्क मी मगाशी म्हटलं तसं 90s शेवपुरी वगैरे खाली. म्हणजे त्यांना तो जो एक आनंद आहे तो कुठेतरी त्यांना मिळतो हे बघून आमचा पण उत्साह जास्त वाटतो की हो अशी ही गरज आहे आणि आम्हाला ही सर्व्हिस द्यायला पाहिजे. तसंच आजचं एक उदाहरण द्यायचं म्हणजे ज्या काकांकडे मी काही औषधं वगैरे घेऊन जायची होती तर मागच्या वेळेस त्यांनी मला एकदा सांगितलं होतं की त्यांना
4 महिने झाले फुलपुडी मिळालेली नाहीये, म्हणजे ते देवाची अच्छा, पूजा हा. करतात हो, तेव्हा हो. फुलाची पुडी मिळालेली नाहीये आणि जमलं तर घेऊन ये म्हणून. आणि त्याच्यानंतर बरेच दिवस झाले, आज जाता जाता मला अचानक म्हणजे दिसली एक बाई जी हार वगैरे करत होती आणि तिच्याकडून मी फुलपुडी घेऊन गेले. म्हणजे तो क्षण, म्हणजे कधी कधी असं वाटतं की ऍक्च्युली व्हिडिओ असायला पाहिजे होता की जिथे आपण हे क्षण कॅप्चर करू शकू, किती पण गोड. आणि तसं खरंच होत म्हणजे नाही. मी पण समजू शकते त्यांना किती मस्त वाटलं असेल. राईट, म्हणजे खूप त्यांना म्हणजे एक कुठेतरी एक असं काय म्हणतात आपण, म्हणजे एक सॅटिस्फॅक्शन किंवा ते एक हॅपीनेस आहे, तो म्हणजे मला त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांच्या बोलण्यावरून असा दिसत होता. आणि आमचे प्रत्येक क्लायंटच्या बाबतीत हे आम्हाला नोटीस होत आहे. त्यामुळे त्यांचा फीडबॅक हा आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि त्याच्यातून आम्ही जास्त अजून लोकांपर्यंत पोहोचू शकू आणि जास्त अशा सर्व्हिसेस देऊ शकू, अशी नक्कीच, आशा नक्कीच. आहे. मला तुम्हा तिघांशी बोलून फार छान वाटलं आणि वेगळ्या स्वरूपाची माहिती मिळाली. मुख्य म्हणजे आपल्याला, मला वाटतं आता फेसबुकवरनं काही प्रश्न आले असतील तर ती मी आता सगळी सूत्र पुन्हा स्नेहलकडे देते आणि स्नेहल ते प्रश्न विचारेल. आपण इकडे मी इथे थांबते. येस, धन्यवाद माधवीताई. आणि खरंच सगळ्यांची इतके छान छान अनुभव आहेत की म्हणजे अगदी ऐकत राहावं असं वाटेल असं आहे. प्रत्येकाचंच काम एकाच क्षेत्राशी संबंधित पण वेगवेगळ्या अँगलचं आहे आणि त्यामुळे ते महत्वाचं आहे. तर मेधाताई कुलकर्णी यांना एक प्रश्न विचारायचा, मी वाचून दाखवते जे आपले प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी पण. मेधाताईंनी प्रश्न विचारलेला, नेहा आणि स्मितासाठी प्रश्न. घरी ज्येष्ठांना सांभाळणारी अनेक मुलं ही आज सिनियर सिटीझन आहेत, अशा सुद्धा खूप केसेस आहेत. तर काळजी घेणाऱ्या सिनियर्ससाठी तुम्ही काय सांगाल? कारण ते स्वतः सुद्धा थकतात, त्यांना सुद्धा केअरची, काळजीची गरज असते. कारण आजच्या कार्यक्रमाचे आपल्या ज्या संवादक आहेत माधवीताई कुलकर्णी, त्यांचेही वडील आज 94 वर्षांचे आहेत. तर आपल्याकडे हाही, म्हणजे आपली लोकसंख्या भारताची एवढी असल्यामुळे हाही एक प्रश्न आहे की स्वतः जे साठीत आहेत त्यांचेही आई वडील घरी आहेत, तर त्या दोघांनी एकमेकांची कशी काळजी घ्यावी, तर महत्वाचा प्रश्न. तर मला यावर हा ऍक्च्युली प्रश्न विचारायचा होता, पण ही मंडळी सगळी वेगळ्या लोकांसाठी वेगळ्या स्वरूपाचं काम करतात. आता घरातच राहून काय करता येईल याच्यासाठी एक वेगळा प्रोग्राम करावा लागेल. तर सांगा तुम्ही, तज्ञ मंडळी, काय करावं लागेल आम्हाला? हा, बेसिकली म्हणजे जे सिनियर सिटीजन्स आहेत आणि काळजी घेणारे सुद्धा सिनियर सिटीजन्सच आहेत, तर त्यांच्यामध्ये सुद्धा साधारण म्हणजे आता 80 वर्षाचे काका असतील तर त्यांची काळजी घेणारं कोणतरी 60 किंवा 60 ते 65 वर्षांचं असेल, तर कम्पॅरेटिव्हली यंग आहेत. पण ह्या कोविडच्या काळात म्हणजे लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये त्यांना पण तेच मेजर्स लागू होतात की वल्नरेबिलिटी आहे किंवा कशी स्वतःची काळजी घेतली पाहिजे. आणि स्वतःची काळजी घेणं हे खूप महत्वाचं आहे, कारण स्वतः जर का ते बाहेर गेले तर आल्यावर जे आई वडील घरी आहेत, जे अजून वयस्कर आहेत, त्यांना पण सांभाळायला पाहिजे. तर ह्या दृष्टीने म्हणजे आमच्या सर्व्हिसेस आम्ही जेवढ्या पोचवू शकू, म्हणजे असे पण केसेस असतील की जिथे कोणी दुसरे केअरटेकर्स आहेत जे स्वतः सिनियर सिटीजन्स आहेत आणि आमच्यापर्यंत ते अप्रोच झाले, तर आम्ही तशा सर्व्हिसेस प्रोव्हाइड करू शकू. दुसरं म्हणजे अशा सर्व्हिसेस त्यांनी एनरोल केल्या नसतील तर ऑनलाईन जास्त गोष्टी मागवणं वगैरे हे सोयीचं राहील. पण त्यात सुद्धा खूप महत्वाचं आहे की ऑनलाईन ह्या वस्तू ज्या येत आहेत त्या पण किती लोकांनी हाताळलेल्या आहेत हे पण बघणं महत्वाचं आहे. आणि म्हणून त्या गोष्टी घरी घेतल्यावर लगेच त्याचं पॅकिंग वगैरे काढून डस्टबिन मध्ये ते पॅकिंग घालून स्वतः हात धुणं. आणि म्हणजे मी प्रत्येक वेळेस, म्हणजे मी जेव्हा भाजी वगैरे काही घेऊन जायचं असेल आणि घेऊन जाते आणि आमच्या क्लायंट्स काकांना वगैरे सांगते की पहिली तुम्ही ती भाजी धुवून ठेवा. आणि म्हणजे मला सुद्धा भेटतात तेव्हा मास्क असणं गरजेचं आहे, कारण मी बाहेरून जाते पण मी त्यांच्या दारातच उभी राहते. म्हणजे बरेच वेळा त्यांना वाटतं की तुला बसायला पण सांगू शकत नाही. म्हटलं आता सध्या नको, सध्या मी इथूनच तुम्हाला भाजी देते किंवा काही औषधं आहेत ती देते. हे लॉकडाऊन संपल्यावर आपण सगळे एकत्र बसून छान गप्पा मारू शकतो आणि म्हणजे वेळ घालवू शकतो. तर ह्या दृष्टीने जर का सिनियर सिटीजन्सच
इतर त्यांच्या घरातल्या सिनियर्स, जास्त सिनियर जे आहेत त्यांची केअर घेत असतील तर जे सगळे मेजर्स आहेत ते नक्कीच स्मिता, मी इथे तुला एक असं सांगू इच्छिते की काय होतं की या सूचना तिसऱ्याने देणं हे खूप ऐकलं जातं, पण घरातल्या माणसानी ते सांगणं एक काहीतरी असं एक नात्यांचा पण एक हे असतो की तेच तेच नको सांगू, असं एक काहीतरी होत राहतं आणि थोडं इरिटेशन येतं. म्हणजे आणि त्याला इलाज नसतो, आपल्याला सगळं कळत असतं. म्हणजे आता मला स्वतःला कळू शकतं की 94 वर्षाच्या माणसाच्या मनात त्याचं रुटीन थांबलं एकदम, जे काय त्यांचं रुटीन असेल तर एक अस्वस्थपणा, अधीरेपणा असं सगळं ते कधी सगळं चालू होणार किंवा थोडं आकलनच कमी असेल, पण त्याला इमिजिएट उत्तरच नसतात, कोणाकडेच आत्ता उत्तरं नसतात. आणि तिसऱ्या माणसाने सांगण्याने किंचित फरक पडू शकतो, पण घरातलीच व्यक्ती जेव्हा तेच तेच पुन्हा सांगते तेव्हा तेच तेच सांगते असं होतं. हा अगदी प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे, म्हणजे फार कमी वेळात ते कसं धुतलं जातं, हा प्रॉब्लेम आहे ऍक्च्युली. ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली. म्हणजे एक आपण म्हणतो ना की टेकन फॉर ग्रांटेड होतं, म्हणजे घरातलीच माणसं, म्हणजे आपण ते जे नातं आहे ते वेगळं असतं. आणि आमचं आता, आणि मी मगाशी म्हटलं जसं की आमची इतकी प्रोफेशनल सर्व्हिस आहे की आमचे जे प्रतिनिधी आहेत ते सगळे ट्रेंड आहेत की कशी अशी सिच्युएशन हँडल करायची. म्हणजे एखादे जर का काका किंवा काकी म्हणाले की मला नाही ऐकायचंय, ठीक आहे, म्हणजे तरी आम्ही म्हणजे फोर्स करणार नाही, पण बोलता बोलता परत त्याच मुद्द्यावर आम्ही येतो आणि ते एक्सप्लेन करतो. म्हणजे कधी कधी, म्हणजे त्या दिवशी एकदा मला काका झालं काय, मला काय कळत नाही का, मला प्रत्येक जण का सांगतो असं. तर म्हटलं हो सांगतात, म्हणजे त्यांच्या मुलीनी वगैरे फोन केला असेल बहुतेक माझा फोन जायच्या अगोदर. तर म्हटलं हो हो असं होतं. पण आत्ताचे जे सेशन्स आमचे चालू आहेत ते परत रूबरू, म्हणजे आम्ही अर्ध्या तासासाठी वगैरे काहीतरी ऍक्टिव्हिटी घेतो फोनवर. आणि फोनवर म्हणजे त्यांना मी दिसत नाहीये मला, कारण व्हिडिओ कॉल नाही आहे. तर त्याच्यात मग मी काय केलं की त्यांच्याकडे बोलता बोलता त्या ऍक्टिव्हिटीमध्ये त्यांचं मन रमवलं आणि मग परत फोन ठेवायच्या आधी परत एकदा सगळे सेफ्टी मेजर्स, प्रिकॉशनरी मेजर्स त्यांना सांगितले आणि तेव्हा त्यांनी अगदी व्यवस्थित ऐकून घेतले. त्यामुळे कधी आपण बोलतो, त्यांचा कम्फर्ट लेवल काय आहे हे बघणं खूप आवश्यक आहे. ओके, म्हणजे तेच कडू औषध आपण म्हणतो गोड आवरणातून देणं, त्याच्यासारखा साधारण प्रकार आहे. तर मला वाटतं नेहाकडे जाऊयात हाच प्रश्न घेऊन. नेहा, तू काय सांगशील? हो, तर बेसिकली जेव्हा आम्ही इव्हन आमच्या मुलींना पण शिकवतो या, तर साधारण हा जो पहिला प्रश्न आलेला आहे की सिनियर सिटीजन्सना आपण 2 कॅटेगरीमध्ये बघतो, एक आहे यंग ओल्ड आणि दुसरी आहे ओल्ड ओल्ड. तर यंग ओल्ड हे 55 वर्षापासून ते 70 पर्यंत आपण धरतो आणि ओल्ड ओल्ड हे 70च्या पुढे आणि मग अगदी 100 आणि त्याच्यावरती जे असतील ते पण होतात. यंग ओल्ड ह्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत की त्यांना ओल्ड ओल्ड बरोबर पण जमवून घ्यावं लागतं आणि त्यांच्या आधीच्या एका जनरेशन बरोबर पण जमवून घ्यावं लागतं आणि या दोन्हीमध्ये ते अडकले जातात. त्याला सँडविच इफेक्ट म्हणतात. सँडविच कसं असतं, 2 ब्रेड असतात आणि मध्ये त्याचं सगळं फिलिंग असतं, तर ते सँडविच होतं त्यांचं. तर त्याच्यापासून आपल्याला डील करण्यासाठी छोटे छोटे टिप्स आहेत. जसं जेव्हा तुमच्याकडे अशा 2 जनरेशन्स असतात, यंग ओल्ड आणि ओल्ड ओल्ड, तर ओल्ड ओल्ड जनरेशनचे जे छोटे छोटे गोष्टी आहेत, इश्यू आहेत, की त्यांना समजा ते डायपर मॅनेजमेंट हा एक खूप इश्यू असतो हल्ली घरांमध्ये. तर त्याच्यासाठी काही आपण घरीच चार्ट लावू शकतो, काही की डायपर आपण लावलेला आहे आणि तो आपल्याला टॉयलेटच्याच दरवाजाला तो आपल्याला लावायचा आहे की आता टॉयलेटला आपल्याला जायचं नाहीये कारण यू आर ऑन द डायपर. तर कारण बऱ्याच वेळेला डायपर ऍडजस्टमेंट हा खूप इश्यू आहे सिनियर सिटीजन्स मध्ये. काही वेळेला डायपरची गरज नसते. हे मी जरा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सांगते म्हणून मी एक्झाम्पल्स देते. फ्रिक्वेंट युरिनेशनचा प्रॉब्लेम होतो की बॉवेल ब्लॅडरवर कंट्रोल नसतो आणि मग त्यांना सारखं टॉयलेटला जावं लागतं. काही वेळा ते होतही नाही पण त्यांना ते फिलिंग असते की मला जायचंय. काही वेळा जे मेमरी प्रॉब्लेम्स ज्यांचे असतात त्यांना कळत नाही की आपण टॉयलेटला जाऊन आलोय, त्याच्यामुळे ते सारखे उठतात. तर अशा वेळेला काही चार्ट्स लावले घरामध्ये किंवा त्यांच्या खोलीमध्ये की या वेळेला तुम्हाला खरंच जायचंय का, तुम्ही विचार करा मग जा, किंवा आता खरंच गरज आहे का जाण्याची. तर या काही चार्ट्सनी बऱ्याच
बऱ्याच वेळेला त्यांना ते लगेच मेमरी त्यांना परत समजतं की आपल्याला आता खरंच जायचंय का, किंवा आपला पण थोडं विचार करूया, थांबूया, लगेच दुसऱ्यांना उठवायला नको आपल्यासाठी. ह्याच्या व्यतिरिक्त फॅमिली अल्बम ही पण कन्सेप्ट आम्ही ऍडवाइज करतो. फॅमिली अल्बम तुम्ही तयार करा, तुमचे जे जुने पिक्चर्स आहेत, फोटोग्राफ्स आहेत ते तुम्ही त्यांच्याकडे द्या, त्यांच्याकडे ते ठेवा. त्याच्यामध्ये पण त्यांचा चांगला खूप एक चांगला वेळ जातो आणि ते ओल्ड मेमरीज मध्ये ऑलवेज त्यांना मेंटल हेल्थ ही त्यांची चांगली राहते. त्याच्या व्यतिरिक्त छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्यांना खूप जास्त विचार करायला प्रोब आपण नाही करायचं. जर तुम्हाला काही संध्याकाळी खायला करायचं असेल तर तुम्ही त्यांना असं नाही विचारायचं की आज काय खायला करू, कारण ह्याच्यामध्ये ते विचार करतात काय करू, मग कुठले पदार्थ, त्याचा पण त्यांना स्ट्रेस येऊ शकतो. तर तुम्ही त्यांना ऑप्शन विचारा की आज मी पोहे करू का साबुदाण्याची खिचडी करू, मग ते तुम्हाला उत्तर देतील चहा हवाय की कॉफी हवी आहे. तर या छोट्या छोट्या गोष्टींनी रोजचे डायलॉग्स इझी होतील, त्याच्यामध्ये जास्त कॉम्प्लेक्सिटी येणार नाही. आणि जे प्रॉब्लेम्स आहेत सिनियर ओल्ड जनरेशनचे, त्याला डील करणं या यंग ओल्ड जनरेशनला खूप चांगल्या पद्धतीने डील करता येईल. दुसरा प्रश्न आलेला आहे थर्ड जेंडर साठी काय सेवा दिली जाते. ह्या टॉपिकचा तो प्रश्न नाहीये, पण मला सांगायला आनंद होतो. आमचे थर्ड जेंडर जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी आम्ही स्किल डेव्हलपमेंटवर काम करतो. त्यांना स्पोकन इंग्लिश, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि ज्याच्यामध्ये त्यांचं करिअर चांगलं होईल अशा पद्धतीने त्यांना ट्रेन करणं हे आमची संस्था करते. आणि बरेचसे ट्रान्सजेंडर्स जे आहेत आमचे ते ऑफकोर्स कोविड काळात त्यांचे खूपच खराब होती हालत. आम्ही त्यांच्यासाठी कोविड रिलीफ कॅम्पेन केली ज्यात त्यांना ग्रोसरीज आम्ही दिल्या. पण आम्ही दरवर्षी एक इन्क्ल्युजन व्हिजिट प्लॅन करतो, म्हणजे कारण ट्रान्सजेंडर्सना सोसायटी ऍक्सेप्ट करत नाही लवकर. तर मागच्या वर्षी ट्रान्सजेंडर्स आणि आमची जी प्रोजेक्ट मधली लहान मुलं होती त्यांची एकत्र व्हिजिट झाली. आणि मागच्या वर्षी ट्रान्सजेंडर्स यांनी सिनियर सिटीजन्सना व्हिजिट केली. जर मी स्क्रीन शेअर करते जरा, आय थिंक मला परमिशन आहे का स्क्रीन शेअर करायची? मला स्क्रीन शेअर करायला परमिशन द्या, तर मी एक पिक्चर दाखवू शकतो. तोवर तू बोलत राहा नेहा, मी सांग परमिशन द्यायला. हा, तर आमची जी ट्रान्सजेंडर स्टुडंट आहे आमच्याकडे पहिल्यापासून जोडली गेलेली, ती आली होती गणपतीच्या काळात आणि तिच्या हस्ते आम्ही आरती केली गणपतीची वृद्धाश्रमात. आणि तो खूप सगळ्यांसाठी मेमोरेबल इव्हेंट होता, कारण आपल्याला जर इन्क्लुझिव्ह सोसायटी, ज्याच्यामध्ये सगळ्या सोसायटीच्या कॅटेगरीजना, मध्ये सिनियर सिटीजन्स असतील, विमेन असतील, LGBT कम्युनिटी असेल, ती त्यांना आपल्याला सेम स्थानावर ठेवायचं आहे. आणि अशा विजिट्सनी खूप मदत होते त्यांना एकमेकांना समजून घ्यायला. कारण असं असू शकतं सिनियर सिटीजन्सना पण या कम्युनिटी बाबतीत डेफिनेटली काहीतरी बायसेस असतात, काहीतरी त्यांच्या मनामध्ये क्वेश्चन असतात, आणि त्या व्हिजिटमुळे ते बऱ्याच अंशी सॉल्व्ह झाले. करू स्क्रीन शेअर? येस, करू शकतेस. तर ही आमची माही उजव्या बाजूला, जिनी ओल्ड एज होमला व्हिजिट केली, या आमच्या आजी, आणि ही आमच्याकडे इंटर्नशिप करणारी स्टुडंट. ग्रेट, मस्तच. हे फारच छान आहे, पण तुम्ही जोडताय त्या सगळ्यांना एका प्लॅटफॉर्मवर. हे महत्वाचं आहे. येस, ओके. एक अजून प्रश्न आलाय, त्याचा म्हणजे मी उत्तर देऊन टाकते, म्हणजे तिन्ही प्रश्न. काही डेटा आहे का तुमच्याकडे? तर हो, आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न आम्ही आताच करतोय. आम्ही एक नवीन प्रोजेक्ट घेतलाय, रिसर्च प्रोजेक्ट, ज्याच्यात आम्ही रिलेशनशिपची जी क्वालिटी आहे केअर गिव्हर्स आणि केअर टेकर्स ह्याच्याबद्दल आम्ही रिसर्च करतोय. आणि आता तो एकदम प्रायमरी फेज मध्ये आहे, म्हणून मी जास्त बोलू शकणार नाही. पण क्वालिटी ऑफ रिलेशनशिप्स बिटवीन केअर गिव्हर्स आणि केअर टेकर्स हा तो रिसर्चचा विषय, ज्याच्यामध्ये आम्ही बऱ्याच सिनियर सिटीजन्सना आम्ही त्यांच्याकडे जाणार आहोत आणि त्यांच्या केअर गिव्हर्स कडे जाणार आहोत. आणि ओनर्स जे आहेत ओल्ड एज होम्सचे किंवा ब्युरोचे, ज्यांच्याकडनं हे येतात
आयाज म्हणा, वॉर्ड बॉयज म्हणा किंवा ट्रेंड केअरटेकर्स. तर आमचा मेन हेतू आहे या रिसर्चचा की कुठल्या फॅक्टर्स अवलंबून आहेत एक चांगली क्वालिटी ऑफ रिलेशनशिप एस्टॅब्लिश व्हायला. तर हो, त्या डेटावर आमचं काम चालू आहे आणि प्रॉबब्ली काही महिन्यानंतर आम्ही ते डिस्क्लोज करू. हा प्रॉब्लेम एकंदर सिनियर सिटीजन्सचा म्हणजे प्रॉब्लेम इन द सेन्स त्यांच्या देखभालीचा, माणसं तयार होणं वगैरे हा वाढत जाणार आहे का, असा एक हेमंत कणिकांचा पण प्रश्न आहे की त्याची दखल व्यवस्थेला घ्यायला लागेल का म्हणजे असं वाटतं का तुम्हाला? ज्या प्रकारे आपल्याला शहरात तरी मलाही वाटतं, पण गावांमधलं काय आहे? तिघांसाठी प्रश्न आहे हा, तिघांसाठी प्रश्न. हो, तिघांसाठी. मी बोलू का याच्यावरती? हो, जरूर. बऱ्याच वेळेला आता केअर करण्यासाठी घरामध्ये नातेवाईक आहेत, पण ते फॉरेन मध्ये आहेत किंवा बाहेर गावी आहेत. अशा वेळी खूप मोठी अडचण वृद्धांची झालेली आहे की त्यांना त्यांची सेवा करण्यासाठी बाहेर एखादी महिला किंवा पुरुष मिळणं कठीण झालंय. कारण अशी कामं करण्यासाठी पैसे जरी महत्वाचे असले तरी ती काम करण्याची प्रवृत्ती जी आहे, म्हणजे सेवा करण्याची जी वृत्ती आहे ती लोकांच्यात आता राहिलेली नाही. म्हणजे मला पैसे मिळतात किंवा एवढे पैसे मिळतात ही भावना आता लोकांची नाही आहे. तर हे काम करण्यासाठी लोक कधीतरी नाक मुरडतात किंवा ते आपल्याला नाही जमणार, हे शक्य नाही. अशा गोष्टीमुळे बऱ्याच वेळेला वृद्धांचे हाल होत आहेत की ही जी भावना सेवेची आहे ती भावना लोकांच्या मधून नाहीशी होत आहे. कारण आता बघा तुम्ही, घरातलीच लोक जर त्या वृद्धांची सेवा करत नसतील तर बाहेरची लोक पैसे घेऊन सुद्धा ती सेवा करत नाहीत. असा एक अनुभव या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये मला आलेला आहे की बऱ्याच वेळेला लोक विचारतात की आम्ही ऍडव्हर्टाईज दिल्या, लोकांशी संपर्क केले, मित्रपरिवाराला विचारलं की आहे का महिला, आहे का पुरुष एखादा, तर ते मिळत नाहीत. तर ते मग शेवटी संस्थेकडे येतात की तुमच्याकडे त्यांना ठेवता का? तर मग आम्ही त्यांना सांगतो की नातेवाईक असल्यानंतर आमच्याकडे काय त्याची व्यवस्था होऊ शकत नाही, तुम्ही अशा पद्धतीने बाहेर कुठेतरी त्याची व्यवस्था करू शकता किंवा जे पेड वृद्धाश्रम आहे तिथं तुमची व्यवस्था होऊ शकते. म्हणजे खूप लोकांना हे करण्यासाठी इच्छुक लोक नाही वृद्धांची सेवा, असं मला तरी वाटतं. एक प्रश्न आहे की ही समस्या गरिबांची नाही का, असं म्हणता येईल का? ऍक्च्युली ही समस्या कोणालाही म्हणजे वर्ग किंवा क्लास बेस नाही आहे, कोणामध्येही ही समस्या होऊ शकेल. फक्त त्याचं प्रमाण क्वचित कमी जास्त होऊ शकतं आणि फॅमिलीमध्ये म्हणजे कुटुंबात किती लोक आहेत किंवा आजूबाजूचे जे शेजारी वगैरे जे आहेत ते त्यांच्याशी आपलं म्हणजे आता गरिबांच्या बाबतीत असं होईल की त्यांची एकमेकांकडे येणं जाणं सतत राहतं, कारण घरं अशी काही मोठी नसतात, दरवाजे सतत बंद नसतात. त्यामुळे काही समस्या असेल तर ती कुठेतरी त्या कम्युनिटीमध्ये त्याचा एक आन्सर मिळू शकेल. जे आम्ही ज्या ऑडियन्सला किंवा ज्या सिनियर सिटीजन्सना अप्रोच करतोय ते मेनली कारण त्यांचे म्हणजे त्यांना स्वतःहून ही हेल्प लगेच मिळणार नाही आणि म्हणून आम्ही स्पेसिफिकली ही हेल्प देतोय. आणि जसं मी पहिल्यांदा सांगितलं की आमच्या कंपनीने ठरवूनच की ही प्रोफेशनल सर्व्हिस ॲज अ व्यवसाय आम्ही सुरू केली आहे, म्हणजे सोशल एंटरप्राइज म्हणून. त्यामुळे आमचे चार्जेस वगैरे आहेत. त्यामुळे सध्या आम्ही अगदी गरीब जे लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. आणि अजून एक मला सांगायचं होतं म्हणजे आम्ही ग्रुप सेशन्स पण आम्हाला सुरू करायचे आहे की जिथे इंडिव्हिज्युअली नाही पण एखादी सोसायटी असेल की जिथे त्यांना बरेच सिनियर सिटीजन्स आहेत आणि त्यांना काही ऍक्टिव्हिटीज पाहिजेत की आठवड्यातून एकदा किंवा आठवड्यातून 2दा वगैरे असं, तर अशा आम्ही ग्रुप्ससाठी सर्व्हिसेस पण ऍक्टिव्हिटीजद्वारे करण्याचा आमचा हेतू आहे. तसंच आता नेहाची जी संस्था आहे तशा बऱ्याच असे होम्स आहेत की जिथे सिनियर सिटीजन्स एकटे राहतात आणि बरेच अशा होम्समध्ये सगळाच स्टाफ तेवढ्याच इंटरेस्टने किंवा तेवढाच म्हणजे काय म्हणतात की तो जॉब आहे म्हणून करत असतील. तर अशा संस्थांमध्ये सुद्धा जे सिनियर सिटीजन्स आहेत की ज्यांना एक कॉग्नेटिव्ह स्टिम्युलेशन मिळायला पाहिजे किंवा ज्यांना कुठच्या तरी ऍक्टिव्हिटीजमध्ये त्यांचं मन गुंतलं पाहिजे,
तर अशा ॲक्टिव्हिटीजसाठी सुद्धा आम्ही थ्रू सिनियर सिटीजन्स होम्स वगैरे सुरू करण्याचा आमचा प्लॅन आहे. आणि दुसरा प्रश्न होता डेटा संबंधी. तर आम्ही स्वतः ॲज सच असा काही मोठा डेटा कलेक्शन वगैरे म्हणजे आम्ही सुरुवातीला एक जस्ट अशा सर्व्हिसेसची काय गरज आहे म्हणून एक छोटासा सर्वे केला होता. पण बाकी पुढे आता म्हणजे आमच्या कंपनीची 2 वर्ष झाली आहेत. जसं जसं पुढे आमची वाटचाल चालू राहील तसं जास्त रिसर्चमध्ये वगैरे पण आम्ही लक्ष देऊ. आणखीन एक प्रश्न आहे मेधा कुलकर्णी यांचा, तिघांसाठी आहे की वृद्धांबद्दलचं शासकीय धोरण काय असावं, कसं असायला हवे, या सगळ्याबद्दल तुमच्या तिघांचे विचार आम्हाला जाणून घ्यायला आवडतील. शासकीय लेवलवरनं काही केलं जायला हवं का? कारण तुम्ही आता संस्थात्मक क्षेत्रात खूप काम करताय या सगळ्या विषयावर, तर त्याच्यावर थोडक्यात तिघांनी कमेंट द्यावी अशी विनंती. स्मिताताई तुमच्यापासून सुरू करूया. हा नाही, नक्कीच शासनाचं जास्त लक्ष असलं पाहिजे. आणि आपल्याला माहिती आहे की कुठच्याही म्हणजे धोरणाच्या बाबतीत किंवा आपल्या कुठच्याही आपलं जे प्लॅनिंग किंवा बजेट वगैरे आखलं जातं त्याच्यात लहान मुलं आणि लहान मुलांचा विकास किंवा सिनियर सिटीजन्स, कारण ते असे खूप व्होट बँक नसल्यामुळे बरेच वेळा त्यांच्याकडे तेवढं लक्ष दिलं जात नाही. पण कुठेतरी शासनाकडून सिनियर सिटीजन्स पॉलिसी जी आहे किंवा आता आपल्याकडे काही कायदे आहेत की जे सिनियर पेरेंट्ससाठी वगैरे आहेत, तर त्याच्यात अजून लक्ष देऊन अजून जास्त लोकांपर्यंत पोचणं. आणि तसंच अशा ज्या संस्था आहेत की जे सिनियर सिटीजन्स बरोबर स्पेसिफिकली काम करतायत, तर त्यांच्यासाठी पण शासनाकडून काहीतरी ठोस असे कार्यक्रम वगैरे असले पाहिजेत की शासनाला ते राबवता क्वचित येत नाहीये, त्यामुळे संस्थांची गरज आहे. पण कुठेतरी आर्थिक बळ जे पाहिजे असतं, कारण प्रत्येक संस्था म्हणजे जसं मगाशी सुनील सर पण म्हणाले की आता सध्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये डोनेशन्स वगैरे मिळणं पण कठीण आहे. तर कुठेतरी एक आर्थिक बॅकिंग असलं पाहिजे आणि कुठेतरी असं बॅकिंग पाहिजे की हे जे कार्यक्रम आहेत त्याची गरज आहे आणि म्हणजे टुगेदर आपण हे करू शकू की ज्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोचू शकू आणि जास्तीत जास्त सिनियर सिटीजन्सना ह्याचा फायदा होईल. आता मला वाटतं सुनील सरांकडे जाऊयात आपण. सुनील सर, शासनाची धोरणं आणि कायदे हे पूर्वीपासूनच आहेत वृद्धांच्या बाबतीत, परंतु त्याची अंमलबजावणी जी आहे ना ती आपल्या लेवलला होत नाही. म्हणजे आता समजा की सामाजिक लेवलला काय होतं की वडिलांची आणि मुलाचं भांडण लागलं असेल आणि वडील जर ही केस घेऊन पोलीस ठाण्यामध्ये गेले तर मुलाला बोलवलं जातं आणि त्यांचं म्हणणं ऐकलं जातं, काय म्हणणं आहे, आणि तिथं समोपचारण ते मिटवून पुन्हा त्या वृद्धाला घरी पाठवलं जातं. म्हणजे त्या केसमध्ये अतिशय खोलवर जाऊन अभ्यास करण्याची कुणाची मानसिकता नाही. म्हणजे हे घरातलं भांडण आहे किंवा हे वृद्ध आहेत, आता यांचं वय झालेलं आहे, काहीही बडबडतात, अशा पद्धतीची भावना त्या पोलिसांची असेल किंवा शासनाच्या काही कर्मचाऱ्यांची असेल किंवा आपली सगळ्यांची असेल तर ती तयार झालेली आहे. त्यामुळे ही धोरणं आणि कायदे जे आहेत ते कागदावरतीच आहे, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी उत्सुक लोक आता सध्या या ठिकाणी नाही. नेहा, तुझं काय म्हणणं आहे? जो सिनियर सिटीजन्स ऍक्ट आहे आणि जे बिल आहे सिनियर सिटीजन्स, त्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत की पेनल्टी आहे जर तुम्ही तुमच्या घरातल्या सिनियर सिटीजन्सना व्यवस्थित ट्रीट करत नसाल, किंवा अजून त्याच्यात बऱ्याच गोष्टी आहेत, क्वालिटी ऑफ ओल्ड एज होम किंवा अशा. पण जसं सुनीलजी म्हणाले की बेसिकली त्या प्रॅक्टिकली दिसत नाहीत. आम्ही बऱ्याच ओल्ड एज होम्सना व्हिजिट केली आहे पूर्वी, आणि जेव्हा आम्ही ते ओव्हरऑल बघतो ऍटमॉस्फिअर तेव्हा आम्हाला कळतं की जे मेंटेन आहे, कारण आपलं सिनियर सिटीजन्स बिल आहे ते सांगतं की प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये एक ओल्ड एज होम असणं जरुरी आहे. ऍक्च्युली तसं नाही आहे. इव्हन फॅसिलिटी जर आपण बघितल्या आज ओल्ड एज होम्सच्या तर त्या एका स्पेसिफिक क्लासलाच अफोर्ड करण्यासारख्या आहेत. त्याच्यामुळे या गोष्टींकडे बरंच दुर्लक्ष होतंय. तर मला वाटतं त्याच्यामध्ये डेफिनेटली इम्प्रुव्हमेंटची गरज आहे.
मला इथे एकच ऍड करायचंय, जे सुनीलजी म्हणाले होते की पोलिसांची, म्हणजे त्यांनी जी केस सांगितली की पोलिसांकडे गेलं तरी त्यांचा दृष्टिकोन एक वेगळाच असतो. तर ह्या दृष्टीने सुद्धा म्हणजे शासनाकडून जास्तीत जास्त सेन्सिटायझेशन प्रोग्राम्स घेण्यासाठी, म्हणजे समाजातल्या प्रत्येक वेगवेगळ्या फील्डमधल्या लोकांना सेन्सिटाईज केलं पाहिजे की सिनियर सिटीजन्सचे काय नीड्स आहेत, आणि सिनियर सिटीजन्सचं जे एक बिहेवियर असतं ते म्हणजे बरेच वेळा असं वाटतं की मुद्दामून करत आहेत, तर सतत तसं नसतं. म्हणजे त्यांच्या पण काही सवयी असतात, तर ते अंडरस्टँड करून घेण्यासाठी असे काही प्रोग्राम्स शासनाकडून आले तर बाकी संस्था त्याच्यात मदत करू शकतील की हे प्रोग्राम्स जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे घेऊन जाता येईल. स्पेशली पोलीस किंवा लीगल वगैरे हे जे घटक आहेत की जे डायरेक्टली अशा केसेसमध्ये ज्यांना लक्ष द्यावं लागतं, तर त्यांच्यासाठी असे काहीतरी प्रोग्राम्स करणं गरजेचं आहे. ह्यामध्ये हेल्पलाईनची गोष्ट आहे. हेल्पलाईन बऱ्याच वेळेला चाइल्डलाईन असेल, यांचे मोठमोठे बॅनर्स असतात की या मुलांना आपण मदत कशा पद्धतीने करू शकतो, टोल फ्री क्रमांक कुठला आहे, काय. तसे टोल फ्री क्रमांक हे वृद्धांच्या बाबतीत कुठं दिसत नाहीत. म्हणजे या प्रॉपरली या नंबरवरती आपण कॉल केला तर वृद्धांना मदत होऊ शकेल, तर हे कुठं दिसत नाही. तर चाइल्डलाईन असेल किंवा महिलांच्या बाबतीत असेल तर असे टोल फ्री नंबर बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसतात. परंतु वृद्धांच्या बाबतीत तसं दिसावं, त्याच्या माध्यमातून ती जनजागृती समाजात व्हावी असं या निमित्तानं वाटतं मला. हा सुद्धा तुम्ही खरंच खूप महत्वाचा मुद्दा मांडला, आणि म्हणजे फार अवघड नाहीये ही गोष्ट. जर आपण चाइल्डलाईन सारखं करू शकतो तर एक वृद्धांसाठीची हेल्पलाईन सुरू होऊ शकतो. तर सगळ्यांनी फारच चांगले मुद्दे मांडलेत. मला फक्त एक शेवटची माहिती तुमच्या तिघांकडनं अशी हवी आहे की तुमच्या तिघांच्या संस्था या वृद्धांना केंद्रस्थानी ठेवून वेगवेगळ्या प्रकारच्या अँगल्सवर तुम्ही काम करताय. तर समजा समाजातल्या आज आपला फेसबुकवरनं आणि बाकीच्याही द वायर मराठी, मॅक्स महाराष्ट्र, तर खूप जणांना इंटरेस्ट आहे की तुमच्याशी कॉन्टॅक्ट साधायचा असेल तर तुमची काही वेबसाईट आहे किंवा कॉन्टॅक्ट नंबर किंवा ईमेल आयडी असं काही असेल तर एकतर चॅट बॉक्स मध्ये द्या, किंवा प्रत्येकाने आपला ऑडिओ सुरू करून जर सांगितलं तर तेही चालेल. म्हणजे आमच्या पेजवरनं जे कोणी इंटरेस्टेड असतील ती लोक तुमच्या संस्थेपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. तर चॅटबॉक्स मध्ये कळवलं तरी सुद्धा चालू शकेल. आणि बाकी आपण खूपच व्यवस्थित डिटेलमध्ये चर्चा केली, अगदी शासकीय धोरणापासून ते. तर स्मिताताई तुमच्यापासून सुरू करूया. तुमची मुंबईत संस्था आहे ना, मला वाटतंय. तुमचा ऑडिओ सुरू करावा लागेल. हो, मुंबईत आहे. आणि मी आता चॅटबॉक्स मध्ये आमचा फोन नंबर आणि वेबसाईट चे डिटेल्स घालते. म्हणजे कोणालाही कॉन्टॅक्ट करायचा असेल तर ते आम्हाला त्या फोनवर कॉन्टॅक्ट करू शकतो. येस येस, नेहानी सुद्धा दिलेला आहे मला वाटतं SI कॅन फाउंडेशनचा. तसंच मी सुनील सरांना पण विनंती करते की कारण तुमच्या माहेरच्या पण बऱ्याच ठिकाणी ब्रांचेस आहेत असं आलं तर काय तुमच्या संस्थेशी संपर्क साधायचा असेल म्हणजे रत्नागिरीतल्या किंवा इतरही कुठल्या तर काय सरांनी दिलेला आहे, माहेरचा आहे. तर मी ते सगळं नोट डाऊन करून घेते. आणि बाकी आजची सगळी चर्चा खूप छान आणि डिटेल झाली. तुम्ही सगळ्यांनी अगदी आवर्जून वेळ काढलात आणि अगदी म्हणजे तुमच्या संस्थेचं बेसिक काम काय चालतं त्यापासून ते कोविडच्या काळात काय समस्या आल्या त्यापर्यंत, आणि शेवटी कशा प्रकारे आता म्हणजे शासकीय धोरण काय असावं तिथपर्यंत आपण गेलो. तर मला वाटतं आता आपण माधवीताईंकडे जाऊयात आणि त्यांची एक कमेंट घेऊन हा कार्यक्रम संपवूया. सगळ्यांचे मी संपर्क आणि नवी उमेद तर्फे आभार मानते. स्वतः सगळ्यांचे आभार मानते. मला स्वतःला फार खूप माहिती मिळाली मुख्य म्हणजे. आणि मला ऑल अलाउंड हे वाटतच आलेलं आहे की वृद्धांची लॉन्जिटिव्हिटी वाढलेली आहे, त्यामुळे ती वाढत जाणार आहे प्रश्न. कोविड असो नसो तो भाग वेगळा आहे. म्हणजे आपण आजची चर्चा आपली कोविडच्या संदर्भातली होती, पण अदरवाईज ऑल्सो सिनियर सिटीजन्सचे डिमांड्स, त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत ह्या खरोखर शासनाने पण काही अधिक भरीव त्याच्याबद्दल केलं पाहिजे. आणि तुम्ही लोक, तुमच्यासारखे लोक असं खूप काय काय करत असतात म्हणून समाजात होत असतं. पण अनफॉर्च्युनेटली घराघरांमध्ये मात्र विसंवाद वाढतोय. घरं लहान आहेत म्हणून असेल, म्हणजे जिथे सिनियर सिटीजन, सुपर सिनियर सिटीजन, मगाशी नेहा म्हणाली आणखीन लहान जे लोक असतात
असे सगळे जे एकत्र मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी छोट्या घरांमध्ये जेव्हा राहतात तेव्हा ते असं सगळा तो एक हे होत राहतो, उद्रेक होत गेल्यासारखा होतो आणि विसंवाद वाढत जातो. यांच्यासाठी मानसिक लेवलवर खरोखर काही गोष्टी व्हायला पाहिजेत, ज्या आता मानसिक आपण जेव्हा काही मदत घेतो दुसऱ्या कोणाकडनं, डॉक्टरकडनं, काउन्सिलर्स कडनं, ती तशी महाग असते, ती सगळ्यांना नाही परवडत. आणि आपण म्हणतो तसं की छोट्या घरांमध्ये तू म्हणालीस स्मिता मगाशी की घरं ओपन असतात, एकमेकांकडे जाणं येण्याचं होतं, हे बरोबर आहे, टू अ सर्टन एक्सटेंट येस. पण आता सगळं बदलत पण चाललंय, सगळी जीवनशैली बदलत चालली, माझं मी माझ्या पुरतं असंही होत चाललंय. त्यामुळे दुसऱ्यासाठी वेळ नाही, ठीक आहे आता त्यांचं होईल तसं होईल असा पण एक ऍटिट्यूड असतो. त्यामुळे मला माहिती नाही ह्याचं शेवटी कसं काय होत जाणार आहे, काहीतरी होत जातं हे खरं आहे. आणि जसे प्रॉब्लेम्स येतात तशी काही सोल्युशन्स ना तुमच्यासारखे लोक किंवा काही असे प्रोग्राम्स बघून सुद्धा काही लोकांना काही प्रेरणा मिळत असते. त्यामुळे असं काही होईल अशी आपण आशा ठेवूया. मला स्वतःला खूप आवडला हे डिस्कशन आणि मला छान वाटलं. तुमचे सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार.